श्री अक्कलकोट निवासी राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री मल्हारी सप्तशती या पाठाचे आपण अध्ययन करणार आहोत। मुनिना सप्तकोटी ना वरद भक्तवत्सला दृष्टमर्दन देवेश वंदेह माळसापती। श्री स्वामी समर्थ। प्रस्तावना। श्री मल्हारी सप्तशती। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री मल्हारी सप्तशती ग्रंथ वाचकांच्या हाती देताना अतिशय आनंद होत आहे। हा ग्रंथ ब्रह्मांड पुराणातील क्षेत्रखंडातून शोधून संशोधन करून आपल्या हाती दिला आहे। आपल्या पूर्वाचार्यांनी प्रत्येक कुळाच्या संरक्षणाची, उत्कर्षाची व विकासाची जबाबदारी कुलदेवता व कुलदैवतावर सोपविलेली आहे। त्यासाठी वर्षभरात त्यांच्या सेवेसाठी कुलधर्म व कुलाचार नेमून दिलेले आहेत। हेच कार्य श्री स्वामी समर्थ सेवा आध्यात्मिक विकास मार्ग दिंडोरी नाशिक येथे कित्येक वर्षांपासून अविरतपणे होत आहे। आपल्या जीवनातील या देवदेवतांचे अनन्यसाधारण महत्त्व, त्यांच्या सेवा उपासना पद्धती सर्वसामान्यांपर्यंत पोचविण्याचे अमोल कार्य श्री गुरु परंपरेतील सद्गुरू परमपूज्य पिठले महाराज व सद्गुरू परमपूज्य मोरेदादा यांनी केले। तसेच ही सेवा सर्वांना करता यावी या उदात्त हेतूने या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले। महाराष्ट्रात सामान्य मराठी मंडळी येळकोट जय मल्हार असा जय जयकार करतात। 7 कोटी भक्त असलेल्या देवा तुला नमस्कार असो असा येळकोट या कन्नड शब्दाचा अर्थ आहे। मार्गशीर्ष मिती शुद्ध 1 पासून 6 पर्यंत षडरात्र हा देव दीपावलीचा उत्सव असतो। या काळात खंडेराव महाराज विश्रांती घेत असतात। नवरात्र उत्सवाप्रमाणे घट बसवतात। देव्हाऱ्यातील पूजेतील त्यांच्या टाकास अभिषेक करून नागवेलींच्या पानावर बाजूला ठेवून नंदादीप अखंड तेवत ठेवतात। कुटुंब प्रमुख 5 दिवस उपवास करतात। मल्हारी सप्तशती 5 किंवा 22 पारायणे करतात। हे 6 दिवसांचे नवरात्र शंपाषष्ठीत कुळ धर्म करून पूर्ण होते। दररोज त्यांना भंडारा हळद आवडतो म्हणून भंडारा वाहतात। हा कुलधर्म पौष माघ चैत्र व श्रावण या मासातील पौर्णिमांच्या दिवशी सुद्धा करतात। बाजरीची भाकरी, नव्या वांग्याचे भरीत, पातीचा कांदा, नवा लसूण घालून मुख्य नैवेद्य करतात। याशिवाय पुरणपोळी सुद्धा करतात। भगवान शिवांनी जनसामान्यांच्या कल्याणासाठी धारण केलेल्या श्री खंडेराय या अवताराची सेवा करून त्यांची कृपा संपादन करण्यास या छोटेखानी ग्रंथाचा निश्चित उपयोग होईल। प्रत्येक कुटुंब प्रमुखाने नित्य सेवेत रोज 1 किंवा 2 अध्याय अथवा दर रविवारी 1 संपूर्ण पारायण व रविवारी उपवास केल्यास कुलदेवतांची कृपा लाभून श्री स्वामी सेवेत विशेष प्रगती होण्यास निश्चित मदत होईल। तरी सर्व भाविक सेवेकऱ्यांनी सेवेचा लाभ घ्यावा। परमपूज्य गुरुमाऊली श्री स्वामी समर्थ सेवा आध्यात्मिक विकास मार्ग दिंडोरी प्रणीत अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर महाराज। श्री मल्हारी सप्तशतीच्या पाठाला आपण सुरुवात करत आहोत। श्री स्वामी समर्थ। अथ श्री मल्हारी सप्तशती पाठ प्रारंभ। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी स्तवन। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवताय नमः। श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्तावतर दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्य विमलमचल सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं त्वं नमामि। ओम रक्तांग रक्तवर्ण पद्मनेत्र सुवास्यवदन कंठाटोपीच्चमाला दंडकमण्डलधुर कट्यांक रक्षक त्रैगुण्यरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतारधारक पाहि मां पाहि मां पाहि मां। आता करूया प्रार्थना। जय जयाजी अगहरणा परत्परा कैवल्य सदना ब्रह्मानंदा यतिवर्या। जय जयाजी पुराण पुरुषा लोकपाला सर्वेशा अनंत ब्रह्मांडधीशा वेदवंद्या जगतगुरु सुखधाम निवासिया सर्वसाक्षी करुणालया भक्त जनतारावया अनंत रूपे नटलासी। तू अग्नी तू पवन तू आकाश तू जीवन तुची वसुंधरा पूर्णचंद्र सूर्य तूच पै। तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र अष्टदीपालादी समग्र तूच रूपे नटलासी।
करता आणि करविता तूच अविहोता, दाता आणि देविता तूच समर्था निश्चय, जंगम आणि स्थिर तूच व्यापिले समग्र, तुझ लागे आधिमध्याग्र कोठे नसे पाहता, असून या निर्गुण रूपे नटलासी सगुण, ज्ञाता आणि ज्ञान तूच एक विश्वेशा, वेदांचाही तर्क चाचरे, शास्त्रातही नावरे, विष्णू शंकर एकसरे, कुंठित झाले सर्वही, मी केवळ अल्पमती करू केवी आपली स्तुती, सहस्रमुखी निश्चिती शिनला ख्याती वर्णिता, दृढ ठेविला चरणी माथा, रक्षावे मस्सी समर्था, कृपा कटाक्षे दिनानाथा, दासांकडे पावे आता इतकी प्रार्थना, आणावी जी आपल्या मना, कृपा समुद्री या विना आश्रय दे जे सदैव, पाप ताप आणि दैन्य सर्व जाओ निरसुन, लोकी सौख्य देऊन परलोक साधन करवावे, दुस्तर हा भवसागर याचे पावया पेल तरी, तन्मामतरणी साचार प्राप्त हो मजला ते, आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना, भ्रांती भुली नाना न बाधोत तुझ्या कृपे, किती वर्णू आपले गुण द्यावे मज सुख साधन, अज्ञान तिमिर निरसोन ज्ञानार्क हृदयी प्रगटे पै, शांती मनी सदा वसो वृथाभिमान नसो, सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी, दुःखे हे निरसो तुझ्या भजनी चित्त वसो, वृथा विषयांची नसो वासना या मनाते, सदा साधू समागम तुझे भजन उत्तम, तेने हो हा सुगम दुर्गम हा भवपंथ, व्यवहारी वर्तता न पडो भ्रांती चिंता, अंगी न यावी असत्यता सत्यविजयी सर्वदा, आप्तवर्गांचे पोषण न्यायवर्गावलंबन, इतके द्यावे वरदान कृपा करुणी समर्था, असून या संसारात प्राचीन तवनानामृत, प्रपंच आणि परमार्थ तेने मज सुगम लागे, करता आणि करविता तूच एक स्वामीनाथा, माझी आठाई वार्ता मीपणाची नसेची, माझी आठाई वार्ता मीपणाची नसेची, माझी आठाई वार्ता मीपणाची नसेची, गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः, श्री स्वामी समर्थ 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 महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अध्याय पहिला. मल्हारी कवच. श्री मल्हारी कवच अथ कवच ध्यानम. मल्हारी कवच अथ कवच ध्यानम. ध्यायेन्मल्लरी देव कनकगिरी निभा माळसा भूषी ताडकम श्वेताश्व खड्गहस्त विभूधगणे सेव्यमान कृतार्थे युक्ताग्री दैत्य मूर्धीर्ण डमरू विलासित नैशचूर्णाभिरामं नित्यभक्तेषु तुष्ट स्वगण परिवृता नित्यमोकारमरूपम्. प्रथम करावे गणेश नमन सर्व सिद्धीचे साधन विघ्ने जाती सर्व पळून यश कार्यात लाभते. शिव म्हणे पार्वती सैक देवी मल्हारी कवच हे गुह्यातून अति गुह्य अज्ञात आजवरी सर्वांना. पार्वती विचारी शंकराला सांग कवच हे हो मजला काय फळ मिळे जपणाराला कैसे करावे साधन कैसे याचे विधिविधान कोणत्या प्रकारे अर्चन कैसे होत असे रक्षण पठन करिता कवचाचे. पार्वती सांगे कैलासपती एकप्रिये सावध चित्ती कैसे विधी विधान रीती कवच साधना करावया. शिखास्थानी प्रणवाक्षर ब्रह्मा उद्गीत मस्तकावर मूर्धस्थानी ओंकार ललाटी महेश्वरे रक्षावे.
दोन्ही नेत्री महिहंत्यास भ्रूमध्ये भुवनेश्वरास नासिकेवरे सुदेवेशास मुखी ओंकार रक्षावे शिवन्यासा कंठावरी पार्वतीस स्कंदावरी खडगराज बाहुवरी हातांवरी रक्षावे त्रिपुरांतक शंकरन्यासा अंगुलीवरी चंद्रशेखर हृदयावरी पिनाकिला जठरावरी दुर्जटी नाभीवरी रक्षो महादेवा उद्रासी रक्षी शैलजापती कटीस रक्षी त्र्यंबका माझ्या मांड्यास रक्षी गुडघे माझे कृतीस धारका दोन्ही जांगा ईश्वराने गोटे माळसापतीने पायांचे रक्षण निशाने सदा सर्वदा करावे जोडोनी दोन्ही हात भक्ती भरे सावध चित्त प्रार्थना मल्हारी देवास मनोभावे करावी ऐसे कवचे मल्हारी सर्वरक्षक सर्वतोपरी नित्य नेमे जपता जरी इह परत्र कल्याण होते ऐशा या कवचाने रक्षण व्हावे त्वरेने म्हणून हृदयी प्रेमाने मल्हारी देव चिंतावत करिता मल्हारीचे चिंतन आधिव्याधी जाती जवळी येती कदापि न भूत प्रेत पिशाच कुष्ठगळू दद्रुरोग इत्यादी महाबलिष्ठ रोग नष्ट होती महारोग चिंतिता मार्तंड भैरवासी प्रतिचार 3 दिवसांचा ताप उचकी नाशाचा उपाय एक आहे साचा चिंतन मार्तंड भैरवाचे मस्तक शूळ निरसोनी जाई रणविद्युत विवादे विजय होई सर्व कार्य सफल होई मार्तंड भैरव चिंतिता गणगोरवनामध्ये व्याघ्र सिंहादी श्वापदे त्यांची बाधा कधी न होते चिंतिता मार्तंड भैरवाला सर्व कार्य सिद्धी जाती सर्व बाधा नष्ट होती सर्व मनोरथ सफल पूर्ती चिंतिता मार्तंड भैरवाला पुत्रार्थीयासी पुत्रप्राप्ती धनार्थीयासी धनप्राप्ती विद्यार्थ्याला विद्याप्राप्ती होते मल्हारी कृपेने अश्वरथ पताका मिळते भव्य सुंदर गृह लाभते दासदासी राज्य मिळते करता स्मरण मल्हारीचे आयुष्य आरोग्य यश प्राप्ती काव्यस्फूर्ती प्रतिभाशक्ती संस्कृत प्राकृत भाषा प्राप्ती मिळे मल्हारी कृपेने चंदनाये शीतल त्याहुनी चंद्रमा अति शीतल याहीपेक्षा श्रेष्ठ शीतल मल्हारी मार्तंड देव राणा मल्हारी देवा जय जयकार माळसाकांत जय जयकार मेघनाथ महिपती जय जयकार मैराळ खडगराजा जय जयकार खंडेराया जय जयकार जय राजा तव जय जयकार प्रेमपुर स्वामी जय जयकार येळकोट खंडेराव ऐसे मल्हारीचे करिता चिंतन सर्वे संकटे जाती पळून सकल सुखे समाधान लाभे मल्हारी भक्तांना राजद्वारी मार्गावरी घोर संग्रामी असता जरी अग्निचोर भयंकारी कशाची बाधा न होत असे नाना सिद्ध प्राप्त होती शांती सुखे पूर्ण मिळती मनोकामना सफल होती करिता चिंतन मल्हारीचे या मार्तंड भैरवाचे चिंतन सर्व सिद्धीचे साधन आनंद रूप मल्हारी भगवान त्यासी भजितो मी सर्वदा भजन पूजन मल्हारीचे करिता पठन कवचाचे मंत्र स्तोत्र जप नित्य साचे सिद्धी मिळती सहजची पार्वती विचारी शंकराला विनंती माझी तुम्हाला संशय माझ्या मनात आला त्याचे निरसन करावे नाव मल्हारी देवाचे तुमचे स्वरूप दिसते साचे भक्तांनी काय मानावयाचे भिन्न अथवा एकदेव शिव बोले पार्वतीला प्रश्न तुवा उत्तम केला सामान्य भक्तांच्या मनाला हीच शंका येईल मी आहे विश्वाकार स्वरूप माझे चराचर म्हणी ठेवा हा विचार मधुनी काही भिन्न नसे मल्हारी आणि शंकर निराळे खरोखर मल्हारी माझा अंशावतार दृढ श्रद्धा असावी भजन पूजन मल्हारीचे जपपठन कवचाचे तेच आहे शिवशंकराचे मल्हारी एक असे हे मल्हारी कवच संजीवनी ऐश्वर्याची असे खाणी आयु आरोग्य चिंतामणी हृदयी धरावा सदाचा त्रिकालकरिता कवच पठन कृपा होते न लागता क्षण चारी पुरुषाता तक्षण लाभती मल्हारी भक्तांना मनी आणावे ते होते असाध्य सारे साध्य ठरते मनोवांचित घडून येते मल्हारी कवच पठन करिता 10 वेळा प्रतिदिवस ऐसे पठन करा एक मास जितेंद्रिय उपवास भूमीवरी शयन करा स्वप्नात येईल मल्हारी वर देईल खरोखरी शतपाठ करता साचारी शापमुक्ती लाभेल नित्य सहस्रावर्तन करता अहोरात्र जपन प्रत्यक्ष मल्हारी भगवान दर्शन देईल निज भक्ता मल्हारी राया तुझे नाम सर्व सुखाचे असे धाम अमर्याद तो कल्पद्रुम भक्तद्वारा प्रकट झाला तू तीर्थप्रयाग केवळ सौख्यदाता ती निर्मळ महिमती तू कृपाळ आलो शरण मी तुझ्या चरणा भजन पूजन तुझे जे करीती नित्य कवचार्चने होती यांच्याच त्यांच्या सुखा नको गणती हीच विनवणी सेवे करेची इति श्री ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्हारी महात्म्य श्री गुरुमाऊली विरचित प्राकृत मल्हारी कवच संपूर्णम श्री स्वामी समर्थ श्री मल्हारी हृदय स्तोत्र श्री गणेशाय नमः ओम अस्य श्री मल्हारी हृदय मंत्रस्य ब्रह्मा विष्णु महेश्वरा ऋषाय अनुष्टम चंद श्री गंगा माळसा युक्त मल्हारी
देवता भूर्भुवस्व इति बीजं तस्य वितुर्वरेण्यमिति शक्ति भर्गो देवस्य धीमहि कीलकं धियो यो न प्रचोदयादित्यस्तम। श्री मार्तंड भैरव प्रीत्यर्थे मम समस्त पुरुषार्थ सिद्ध्यर्थे जपे विनियोगाः। पूर्व श्वेतांबर देव अग्नेया रुद्र भैरव, दक्षिणे चंडरूपाय नैऋत्य क्रोध भैरवा, पश्चिमे उन्नतग्रीवा वायव्य काल भैरवा, उत्तरे सिद्धी सिद्धांत ईशान्या शिवकर्पूरम, उधर्वे कालविरूपाय, अंबरे मल्लहरिणी अंतरिक्ष सदानंद कोटि स्वरूपिणा, एवं एकदशा देवरक्षे त्रैलोक्य सर्वदा विजयी सर्व कामार्थ क्षेत्रपाला, महीपते ध्रुवोन्मर्धेतु ओंकार द्विद्ले सहस्रभावन, नेत्रे त्रिपुरांतक, देवनासिके कामहारक, मुखे मुमुक्षुनाथाय, कंठकर्म कलामृता, हृदय हरिलिंगाय, स्कंदे कर्म हरिप्रिया, पृष्ठे प्रिलाय रुद्राय, उदयार्कजम मध्यम रक्षतु कार्यार्थी कायार्थी, नाभि नारद जायते, गुह्य गुरुपथान्मय जंगे जीव प्रदुक्तु, जानुमंडल जानाथ प्रद प्रसाद, प्राप्तये अंगुष्ठे सर्वतीर्थानि सर्वांगे परमेश्वराम्, एवमांगेषु दिव्यस्य मार्तण्डस्वरूपिणा प्रथमा काशीनाथाय, द्वितीय पंचलिंगाय, तृतीय प्रेमलिंगाय, चतुर्थे देवरूपिणं, पंचमं पंचप्राणायं, षष्ठं षडम्भुजम्, क्षेमकं सप्तम सपाकसिद्धि, अष्टम अंबिका प्रियं, नवम नागनाथच्च, दशमं शोषहारक, एकादशं महारुद्र, द्वादशं ज्योतिर्लिङ्गयो, त्रयोदशा त्रियोगी च, चतुर्दशा भुवन नत्रये, पंचदशः मण्डलं पूर्व, षोडशा समाधीने, सप्तदश गुह्यरूपम्, अष्टदशं च अब्जकं, नवदशं नैसर्गिका देवी तन्नो देवी प्रसन्नता, एकोनविंशति नामानि विश्वंभरं स्वरूपयो, ज्ञानसिद्धि भवेत् प्राप्ति, एकादश जपजले श्मशाने, दशपाठच्च सप्तवार पठेन्नार, सर्वगशगो भवेत् हानि, संग्रामे विजयी भवेत्, अश्वस्थ बिल्व मादार चंदन धातु पंचकं, श्यामा सुगंधी कादंबा, नववार पठेत् सुखा मंत्रसिद्धि, नवरात्रेन अष्टरात्र च देवतां, पंचरात्रे जनवश्च, त्रिरात्र त्रिममाहिता, द्विरात्र व्याघ्र सर्पाणां मोहन मंत्र मालिकां यवम्, हृदय मार्तंड पाठ शुभकुल जये, मार्तंड क्षेत्र मान्यो वा कर्मधर्म सुखो वहा, एवं विशांती ते कार्य मार्तंड रूपदर्शिनं, भावार्थ तारको देवा परब्रह्मा स्वरूपिणम्, इति श्रुति स्मृति योगार्णव श्री मार्तंड अवतार प्रोक्त ईश्वर पार्वती संवादे मल्लारी हृदय स्तोत्रम संपूर्णमस्तु। मल्लारी अष्टक श्री स्वामी समर्थ। मल्लारी अष्टक त्रिलोकी मणिमल्ल सकळा अजिंक्य झाले मही, तेही ब्राह्मण होम ध्वजे विध्वंसलेही सर्वई, आला ते समयी सदाशिव स्वयं सोडूनी ब्रह्मांड, तोहा पाऊ चला कृपाचल निधी मल्लारी माळसा कांत हो, संगे घेऊनी सप्तकोटी गण हो, आला असे भूतला खंडेराय म्हणून प्रगटला अद्भुत त्याची लीला, सुबोधे मणिमल्ल मर्दोनी केला पहा डंच हो, तो हा पाऊ चला कृपाचल निधी मल्हारी माळसा कांत हो, घेता अवतार दुष्ट दमुनी सद्भक्त रक्षेले, गायी ब्राह्मण हो मौने हे धर्म संस्थापिले, कीर्ती गाती भृगमुनी जन सदाक्षर कीर्ती उदंड हो, तो हा पाऊ चला कृपाजल निधी मल्हारी माळसा कांत हो, प्रारंभी स्थेळ प्रेमपुरी तदपुरी पाली साला असे, नळदुर्ग तिसरे विशेष चौथे जेजुरी असे, ऐशी अजबस्थान काविरती पृथ्वीत नवखंड हो, तो हा पाहू चला कृपाचल निधी मल्हारी माळसा कांत हो, शोभे दिव्य कला सुरंग पिवळा आपाद पर्यत हो, झाले लोचन तृप्त पाता मुख शशी तो माळसा कांत हो, अश्वरूढ करी स्वयंत्र झळके शस्त्र खंड हो, तो हा पाहू चला कृपाचल निधी मल्हारी माळसा कांत हो, ऐशिया कुलदेवता नमुनिया जो नित्य भावे भजे, त्याला काय उणे न मागत सदा अद्याप्तही देजे, दाता देईल भक्ती मुक्ती समान वारोनी पाषांड हो, तो हा पाऊ चला कृपाचल निधी मल्हारी माळसा कांत, मल्हारी अष्टक जो पडेल अथवा ऐकेल अत्यादरे, त्याची कळी काळ दास्य करून या राहील हे तो करे,
तेथे शाश्वत रंगला निज सुखे वारोनिया डंब होतो. हा पाहू चला जलनिधी मल्हारी म्हाळसा कांती ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्हारी महात्म्य श्री गुरुमाऊली विरचित मल्हारी अष्टक संपूर्ण. मल्हारी मार्तंडाचा मंत्रजप. हा मंत्र 47 वर्णांचा असून अत्यंत प्रभावी, लवकर फळ देणारा आहे. या मंत्राचा नित्य 11 वेळा जप करावा किंवा 11 माळा जप करावा. मंत्र जप मनात करावा. उच्चार स्पष्ट शुद्ध असावा. मंत्र ओम ह्रीं भ्रूं त्रूं स्रूं ध्रूं ह्रूं ध्रू प्रियानंद गंगा म्हाळसाभ्या सहिताय श्री मार्तंड भैरव स्वरूपाय श्री मल्हाराय नमः. ओम ह्रीं भ्रूं त्रूं स्रूं ह्रूं ध्रू प्रियानंद गंगा म्हाळसाभ्य सहिताय श्री मार्तंड भैरव रूपाय श्री मल्हाराय नमः. ओम भ्रीं भ्रूं स्रूं स्रूं त्रूं भ्रूं ह्री. ओम ह्रीं भ्रूं त्रूं स्रूं ह्रूं ह्रूं ध्रूं ध्रूं प्रियानंद गंगा म्हाळसाभ्या सहिताय श्री मार्तंड भैरव रूपाय श्री मल्हाराय नमः. भ्रूं ह्यूं ध्रूं भ्रूं स्रूं त्रूं भ्रूं ह्री. ओम ह्रीं भ्रूं त्रूं स्रूं ह्रूं ध्रूं प्रियानंद गंगा म्हाळसाभ्य सहिताय श्री मार्तंड भैरव स्वरूपाय श्री मल्हाराय नमः. भ्रूं ध्रू ह्रूं स्रूं त्रूं भ्रूं ह्री. ओम ह्रीं भ्रूं त्रूं स्रूं ह्रूं ध्रूं प्रियानंद गंगा म्हाळसाभ्य सहिताय श्री मार्तंड भैरव रूपाय श्री मल्हाराय नमः. भ्रूं ध्रूं ह्रूं स्रूं त्रूं भ्रूं ह्री. ओम ह्रीं भ्रू त्रू स्रू ह्रू ध्रू प्रियानंद गंगा म्हाळसाभ्य सहिताय श्री मार्तंड भैरव रूपाय श्री मल्हाराय नमः. भ्रूं ध्रूं ह्रूं स्रूं त्रूं भ्रूं ह्री. ओम ह्रीं भ्रूं त्रूं स्रूं ह्रूं ध्रूं प्रियानंद गंगा म्हाळसाभ्य सहिताय श्री मार्तंड भैरव रूपाय श्री मल्हाराय नमः. भ्रूं ध्रूं ह्रूं स्रूं त्रूं भ्रूं ह्री. ओम ह्रीं भ्रूं त्रूं स्रूं ह्रूं ध्रूं प्रियानंद गंगा म्हाळसाभ्य सहिताय श्री मार्तंड भैरवाय रूपाय श्री मल्हाराय नमः. भ्रूं ध्रूं ह्रूं स्रूं त्रूं भ्रूं ह्री. ओम ह्रीं भ्रूं त्रूं स्रूं ह्रूं ध्रूं प्रियानंद गंगा म्हाळसाभ्य सहिताय श्री मार्तंड भैरव रूपाय श्री मल्हाराय नमः. भ्रूं ध्रूं स्रूं त्रूं स्रूं त्रूं भ्रूं ह्री. ओम ह्रीं भ्रूं त्रूं स्रूं ह्रूं ध्रूं प्रियानंद गंगा म्हाळसाभ्य सहिताय श्री मार्तंड भैरव स्वरूपाय श्री मल्हाराय नमः. भ्रूं ध्रूं स्रूं स्रू त्रू भ्रूं ह्री. ओम ह्रीं भ्रूं त्रूं स्रूं ह्रूं ध्रूं ध्रू प्रियानंद गंगा म्हाळसाभ्य सहिताय श्री मार्तंड भैरव रूपाय श्री मल्हाराय नमः. भ्रूं भ्रूं ध्रूं भ्रूं ह्रूं स्रूं त्रूं भ्रूं ह्री. ओम ह्रीं भ्रूं त्रूं स्रूं ध्रूं ध्रूं प्रियानंद गंगा म्हाळसाभ्य सहिताय श्री मार्तंड भैरव रूपाय श्री मल्हाराय नमः. भ्रूं ध्रूं ह्रूं स्रूं त्रूं भ्रूं ह्रीं. स्वामी समर्थ. श्री मल्हारी सप्तशती. अथ ध्यानम्. ध्याये मार्तंड रूप अचल चल विभुं कोटी सूर्यप्रकाश आनंद विश्ववंद्य सकल जनकरा कर्मधर्मादिनाथ अश्वबोधावरुड परामाविरल श्री कोटी कंदर्पदर्पम श्री मन्नमल्लेराज विजय जय जय कर म्हाळसा कांत सिद्ध. अध्याय पहिला. मल्हारी सप्तशती. अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री गणेशाय नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराजाय नमः. श्री मल्हारी मार्तंडाय नमः. जय जय आजी गणनाथा तुझ्या चरणी ठेवितो माथा. देव मल्हारीची कथा तुम्ही वदवावी आता. नमूती आदी शक्ती माता विश्वाची सरस्वती. सकळ काव्य उत्पत्ती तिची या चरणासी. करू नमन स्वामी समर्थ सकळ जनांच्या गुरुनाथ तुम्हीच करता करविता या मल्हारी सप्तशतीचे. करीतो मी नमस्कार त्या माता पित्यांचे उपकार मज असती तोर दाखविले जगतयांनी. एके दिवशी दिंडोरीर गुरुमाऊली वस्ती दरबारी पुस्ती तयांशी सेवे करी सेवा आपुल्या कुलदैवतांची. दादा दाखवली कुलदेवता आपण सांगावे कुलदैवत सेवा कशी करावी आता सेवेकऱ्यांच्या कल्याणासाठी. श्री गुरुमाऊली उवाच. आई साहे पार्वती माता असे सर्वांच्या कुलदेवता. शिवशंकर असे पिता मल्हारी मार्तंड स्वरूपात. तयाची करिता सेवा तो तत्काळ पावता. आशीर्वाद तयाचे मिळता सुख लाभे सेवेकऱ्यास. तोर ब्रह्मांड पुराणात मल्हारी कथा क्षेत्रखंडात सांगितली जे नैमिषारण्यात सनत कुमार ऋषींनी. तो अवतारला मल्हारी या संसार सागरी कळी काळाच्या लहरी सकल जना धरिता. श्री मल्हारीचे चरण भवबंधाचे होते निवरण अतिदुस्तर व्याधी हरण सकल स्वामी सेवेकऱ्याचे. थोर तो चंद्रशेखर धरला मल्हारी अवतार केला तयाने त्या मणी मल्ल दैताचा.
म्हाळसा महाकाली स्वयं प्रगटली शैलजा बाळी ती विश्वमाता अवतरली श्री मल्हारी समवेत अवतार कथा तयांची ऐकावी तुम्ही साची पूर्वीलास भक्तांची श्री मल्हारी सप्तशती कोणे एके अवसरी रम्य कैलास शिखरावरी हिरे जडित मंदिरे महादेव शंभू वसे आली तेथे भवानी नमस्कारीला शूलपाणी एकांती अर्धांगी बैसुनी पुस्ती झाली शिवाशी पार्वती उवाच देवा तुमचे नाना अवतार तयासी नसे पार जो उद्धरील मानवा भवसागार महात्म्य सांगावे करिता कोणते व्रत सेविता करे पवित्र ऐसे कोणते तीर्थक्षेत्र सांगावे माझ प्राणप्रिया श्री शंभू उवाच श्रीदेवी अंबिके वरानने तुझ सांगेन वचने भक्ती मुक्तीची कारणे मल्हारी अवतार माझा पूर्वी कृतयुग माझारी कवणे एके अवसरी पिडले ऋषीश्वर भारी दैत्य त्रासे करुणिया ऋषी नामे सनत कुमार जो प्रत्यक्ष ब्रह्माचा कुमार दारिद्र्य पिडिले जे ऋषीश्वर तया प्रक्ती सांगत असे सनत कुमार उवाच सप्तधर्म पुत्र तपाशी आले मणिचूर पर्वताशी अति तीव्र तपे मानसी करीत झाले आश्रमाशी त्या आश्रमाचे महिमान श्वापदे वैर सोडून करती क्रीडा एकत्र स्वानंदपणे नांदताती तयावनाच्या ठाई मयूर नाचती पाही कोकिळ आळवेती लवलाही बकशंक रुजी करीताती ऐसा तो आश्रम मनोहर वर चंपक लतांचा बडिवार व केळी नारळ फणस सुंदर शोभत असे तया अंगणी मल्ल दैत्य तेथे पर्वतावरी आला एके अवसरी खडग झळके तयांचे करी छेदित असे वायुते अश्वरथ सहित राक्षसी क्राळ परिवारित शस्त्र व्याकुळ करीत सकळ ऋषी मंडळींना ऋषीचे आश्रम विध्वंसिले अनेक वृक्ष उपटिले दैत्यांनी अत्याचार केले अति ऋषी परिवारावर अग्निहोमाची यज्ञकुंडे आश्रमातील उदक पात्रे अनेक प्रकारची यंत्रे मळमूत्र अपवित्र केले पुष्पांची वृक्षे उन्माळिले घरे दारे विध्वंसिले मद्यपान करीता आले उद्ध्वस्त केले आश्रमास तये मग ते आश्रमाची कळा भग्न झाली तै वेळा जैसा धरणी कंप झाला लानक वदनी सृष्टी सारी ऋषेश्वरासी गोरपीडता कंठीपाश असे बांधिता वापी सरोवरमध्ये बुडविता दैत्य ते महाबाहो तया ऋषींच्या कांता त्यासी व्याकुळ करिता नाशिला त्या पतिव्रता मल्ल दैत्यांचे तैवेळी ऋषी बोलती म्हणी आता आश्रम सोडूनी कोठे जावे आम्ही दैत्याचे पिडे करूनी पूर्वी आम्ही पाप केले तेची फळे प्राप्त झाले दैत्य आम्हा गांजिले आम्ही अनाथ झालो आता कोणासी सांगणे कोण्या राजासी मागणे देवराजही जिंको नसे या मल्ल दैत्य राजासी हा वृत्तांत सांगो इंद्रासीस की सांगावे ब्रह्मदेवासी का जावे वैकुंठासी पुढे जावे कैलासगिरी पिडा सांगो महादेवासी तोचा हारील दुःखराशी असे विचार करीशे मनीषी दैत्य पीडित ऋषीवर आणि पर्वता जाणे तेथे कुटुंब अग्निहोत्रे ठेवणे मग आम्हाला जाणे अन्यत्र सायासी हे मल्हारीचे चरित्र ब्रह्मांड पुराणे असे विचित्र ते करुणी पवित्र गुरुमाऊली कथन करी इति श्री गुरुमाऊली विरचित प्राकृत भावार्थ टीका ब्रह्मांड पुराणे क्षेत्रे मल्हारी सप्तशती प्रथमोध्याय श्री कुलदैवत खंडेराव महाराज शरणार्पणमस्तु श्री स्वामी चरणार्पणमस्तु दुसरा श्री गणेशाय नमः सनत कुमार उवाच कुटुंब सारे अग्निहोत्रासी ऋषी ठेवूनी पर्वताशी गेले सारे अमरावतीसी इंद्रराजास सांगण्या रत्ने जळती सिंहासनी इंद्रा बैसला असणे अनेक अप्सरा येऊनी करती तयाची सेवा तेथे सेवित असे अग्नी यमपाश सोडूनी कुबेर नवनिधी घेऊनी सेवा करीत शुक्राची सूर्यशांत मूर्तीसी चंद्र सूर्य भावेशी बृहस्पती करी स्तवनाशी त्या इंद्र दरबारी ऋषी इंद्रनगरी प्रवेशले देवसभा देखते झाले देवता सारे तेथे विराजले अमरावती नगरात तो देवराणा देखून या ऋषी आगणा स्वतः उठून या सिंहासना त्यासी नमस्कार करिता झाला इंद्र उवाच दुर्लभ तुमचे चरण करीत असे मज पावन तुम्ही कार्य घेऊन कवन सांगावे मज ऋषी राया ऋषी उवाच तुझे अभय आम्हासी म्हणून मणिचूर पर्वतासी आम्ही करीत होतो तपासी आला तेथे मल्ल दैत्य घेऊन दैत्य परिवाराला आश्रमी येता झाला आम्हासी पिडू लागला तपभंग करावया आम्ही जीव मात्र धरून कुटुंबे आणिके पर्वत ठेवून आले तुझ शरण तू सर्व जानसी देवराया इतके करणे दैत्य मणिमल्लावदने करणे आम्हासी आश्रयी स्थापने तुम्ही निर्भय करुनिया शुक्र उवाच त्या दैत्य ब्रह्मासी आराधिले एके अंगुष्टे तप केले धूम्रपानासहित जपले तयाने झाला अमरतो
त्या तपोबळे उन्मत्त झाला तो दैत्य कोणी जिंकू न शकत. त्या महादुष्ट दैत्यांना तुम्ही वैकुंठासी जावे, महाविष्णूशी वृत्तांत सांगावे, आमचे क्लेश बदवावे. तोच पालन करता सृष्टीचा धर्मपुत्र निघाले तेथून. हृदय श्री विष्णूचरण समरून पाण्या वैकुंठ भुवन. कृपादृष्टी तयाची मिळण्या पोचले वैकुंठ भुवनी. सुंदर मंदिर पावनी भक्ती जळली चरणी वैकुंठपती वसत असे. तेथे देखील ऋषींनी कमलनयन केला पितांबर परिधान. रत्नजडित सिंहासन शोभत असे मेघ सावळा. केयूर कनक किंकिणी शोभत. कंठी कौस्तुभ जळकित. कर्णी कुंडले मिरवित. हृदयी वैजयंती शोभत. गरुड सेवा करी हस्ती गदा पद्मशंख चक्र शोभी. पद्मासनी बैसले श्रीहरी वदन सुवास्य शोभे. सौंदर्याचा निधी ओतीला रत्नखचित मुकुट शोभला. सुवर्ण तेजे सूर्य भाजला श्रीहरी आसनी वसे. प्रिय भक्त ऋषी नारदादिक कपिल मुनी सिद्ध साधक. जवळी ते सनकादिक भक्ती भावे शोभतात. धर्मपुत्र ते पावनी आनंदले नेत्र तयाचे जळी भरले. नमस्कारांनी उभे टाकले श्री विष्णूची स्थिती करू लागले. ऋषी उवाच जय जयाजी पुराणभूषा निरामाया निराभासा नित्यानंदा ऋषिकेशा परमानंदा लक्ष्मीपती. लक्ष्मी सहित राजंसा जगत मनया जगज्जीवना. ऐसी स्तुती ऐकुनी संतोषला तो चक्रपाणी. मेघ गंभीर वचनी पुसता झाला ऋषीशी. श्री भगवान उवाच प्रसन्न झालो तुम्हासी. का येणे केले वैकुंठासी. सांगावे तुम्ही मसी धर्मपुत्र विश्व ऋषीवरांनो. तुम्हा ते कोणी कष्टविले कवणे पापी भेडसविले. दुर्मदे तपभंग केले चित्त शोभविले तुमचे. तुम्हात कोणी कष्टविले कवणे पापी बडसले. दुर्मदे तपभंग केले चित्त शोभविले तुमचे. ऐकुनी महाविष्णूची वचने संतोषली धर्मपुत्री म्हणे. नमस्कारे करुणी चरणे सांगते झाले तयाशी. ऋषी उवाच मणिचूर पर्वतासी आम्ही वसता तपासी. मणिमल्ल देते पिडिले आमासी. आमचे आश्रमासी तिचा राणा तो मणिमल्ले जिंकिला. पिडिते आम्हा ऋषी जना हे तुम्ही सर्व सकळा. श्री विष्णू उवाच मणिमल्ल दैत्य माजले तपे ब्रह्मा सारा दिले. अमर ते झाले कोणी जिंकू न शके थयासी. ते न हार मानती एका त्र्यंबका वाचुनी. चला जाऊ शिवभोवनी तुम्ही आम्ही संवेत. वृत्तांत सांगू महादेवास विनंती करू तयास. तोच वदील मणिमल्लासुरास चला ऋषीश्वर. कैलास भुवनीची कथा निवारेल सर्व व्यथा. साक्षी ठेवणी समर्था सांगत असे श्री गुरु माऊली. इति श्री गुरुमाऊली विरचित प्राकृत भावाटिका ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्हारी सप्तशती द्वितीयोध्याय. श्री कुलदैवत खंडराव महाराज चरणार्पणमस्तु. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. अध्याय 3. श्री गणेशाय नमः. सनत कुमार उवाच महाविष्णू सवर्तमान धर्मसुता ऋषीजना. आकाशमार्गे करुणी गमन निघाले दर्शना कैलासपती. त्यांनी कैलासगिरी देखिला सहस्रचंदन किरणांचा भासला. शुभ्रशूल देखिला हिमगिरी शंभू निवास. त्या कैलासगिरीवरी पारिजात फुलले भारी. चंद्रिकेसारखी निर्मळ परी नाना सुगंध दरवळी. तेज ते आम्रपू वृक्ष फुलले कळी पुष्पी परिमल फाकले. जैसे चंदन पुरुषी चर्चिले दाही दिशा घमघमित. जेथे गंधर्व करीती गायन किन्नरी नृत्य करून शोशंकरास करण्या प्रसन्न 64 कला जागविती. रत्न खचित शिखरा माघारी रूप पाहुनी नरनारी. कामधेनू तेथे रवंत करी शोभताती अति सुंदर. हे मंदिर विश्वकर्म्याने निर्मिले रत्नशिले असे उभारले. नाना रत्ने येथे शोभले. रत्नखचित सुवर्ण मंदिर. कळस झळकती शिरकावरी. ध्वज पताका शोभती अंबरी. कोटी सूर्य तेजापरी सप्तप्रभावळी शोभती. प्रथम सोमकांताची वळी. दुसरी पद्मरागाची प्रभावळी. तिसरी पुष्पक राजाची केली. चौथी निळकंठी शोभली. पाचवी पोळ्याची प्रभावळी. 6वी पाचूने बांधली. 7वी हिऱ्याची निर्मिली. झळकली वीज अंबरी. मुक्तकलांचा निर्मिला अमृतासारिख्या धवला. स्फटिका समस्वज्वाळा. भिंती शोभतात मनोहर. ऐसा कैलास देखुनी धर्मसुता आनंदी होऊनी. श्री विष्णू संतोष पाहुनी तेथे जाते झाले. ऋषींनी देखिले शिवभवन. वर्णिता तयाचे महिमान. लेखणी जाते आठून मज पामराची काय कथा. त्या सुंदर शिवभुवनी नाना देवता बैसुनी. अष्टलोकपाल सेवा करुणी वेलंगाती अखंडित. सुरवर सकल इंद्राधिक विद्याधर किरणे अक्षाधिक. कुबेरादी मुख्य नायक सेविताती सेवकपणे. अप्सरा समुदाय मिरविती. गीत नृत्याची माला धाविती. शिवसभे तेरी धाविती. नृत्य गायने करुणिया. ऐसे वर्णिले शिवभुवन. पुढे कथा अतिगहन. सावधान करुणी मन श्रोते हो तुम्ही परिसावे. इति श्री गुरुमाऊली विरचित प्राकृत भावाटिका ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्हारी सप्तशती तृतीयोध्याय. श्री कुलदैवत खंडराव महाराज चरणार्पणमस्तु. अध्याय 4. श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. सनत कुमार उवाच देखुनी सभारत्न जडित नाना कलावंत सेवित. थोर विस्मय धर्मसुत पावते झाले सर्वे. जे मणिमल्ले पिडिले तापयत्राग्नीने पोळिले. ते शिवसभा पाहुनी आनंदले हृदया माझी अत्यंत. सभे माझी बैसला त्रिपुरारी. अर्धांगी शैलाजा सुंदरी. देखिले धर्मपुत्र ऋषीश्वरी पूर्व पुण्य करोनिया.
जैसे शराब्दीचे कल्लोळ कामधेनूचे क्षीर धवल तैसे कर्पूर गौर निर्मळ सोज्वळ दिस तसे कमळदली पूजिला अंगी चंदन चर्चिला वरी कर्पूर उधळीला शोभत असे अतिभव्य शोभा जयाची सुलक्षणयुक्त चरणतळे दिसती आरक्त कोमले भक्तांच्या हृदयी जिंकले पाप ताप शोक हरे ज्याची पायी काळ वसत सर्वश्रेवेष्टी करुणी शोभत जो या विश्वाते पोषित सर्वेश्वर महादेव मंचकी पद्मासन शोभत व्याघ्रचर्म असे परिधानी वरी भुजंग असे कवळीत आनंदे शिवशंभूच्या पानपत्र डमरू खडग पिनाकबाण खटंगवास परशु अंकुश शृंग त्रिशूळ हाती धरियेला ऐसे दशायुधे मनोहरे प्रचंड दोर्दडे धरिले करे कंकणे सर्पांची भयंकरे दिसता ती दृष्टीची पूर्वे सुंदर मुख कमळ कंठ शोभे सुनील ग्राशी भक्तांसाठी हलाल परमप्रीती करुणिया पश्चिमे मुख कमळ मिरवत चंद्रासारखे निर्मळ दिसत कंदर्पाचे दहन करीत शिव त्रिनेत्री शोभत असे उत्तर मुख शोभत शुभ्रवर्ण गंडस्थळ मिरवित विभूती त्रिपुंड विराजित सुहस्य वदन शिवशंकर शिवसुंदर मेघासारखे सुनील दृष्टी भयानक काळ सर्पा शोभत माळ दक्षिणमुख दिसत असे पाचवे मुक्त व्यक्त अव्यक्त सगुण लक्षणे रहित तडी मुदायासारखी दिसत असा पंचमुखी शिवशंकराचे अर्धांगी गौरीजा वसे वामांगी पंचमुखी शोभे सर्वांगी मंगलमूर्ती महादेव जैसी गंगा समुद्र मिळाली ते भवानी शिव योगा तपावली सर्वसृष्टी सर्व ही आनंदली त्या परमेश्वराची चैतन्य कला पाताच गिरिजा भवानी संवेत वसे शूलपाणी ऋषी संतोषले अंतकरणे साष्टांग प्रणिपात करीती ऋषी उवाच जय जयाजी शिवदमूर्ती जय जयाजी गिरिजापती जय जयाजी पशुपती नमन तुझ निज भावे नमन तुझ चंद्रशेखरा महंता गौरी प्राणेश्वरा जगन्नाथा परतपरा महारुद्रा नमन तुझ नमन कर्पूर गौरासी नमन तुझ भूतभावनासी भूतनाथ भव्य शंकरासी त्रिपुरांतक नमन तुझ नमन ज्ञानकासी नमन वेद जाणेतयासी नमन वेद कर्त्यासी वेद धर्तयासी नमन नमन सृष्टिकर्त्या ब्रह्मासी नमन सृष्टिपालक विष्णूसी नमन संहार रुद्राश्री त्रिमूर्तीसी नमन असो ऐशी स्तिवाची स्तुती करुणी ऋषी सभेत उभे राहुनी विवळ अंतकरणी विरोजने अश्रू डाळती तेथे शंभू उवाच तुम्हा कवणे कष्टी केले दुर्मदे तपभंग केले कोणी तुम्हा दुःखी केले सांगा मज धर्म सुता हो ऋषी उवाच महादुष्ट मणिमल्ल दैत्य श्री शैल पर्वतीरात तप करुणी अद्भुत प्रसन्न करीती ब्रह्मास मणिमल्लासी मिळाले वरदान तुम्हासी जिंकू न शके कवन न जिंकती देवदानव अमरत्व प्राप्त झाले वरदान उन्मत्त झाले मदही तळी राज्य करू लागले सकळ जना ते पिडले ऋषी तेही न सोडले भगवंता तू सर्वत्र होसी आमचा वृत्तांत जाणसी महादोषा ते खंडितोसी आम्ही काय सांगू तुझ शिव उवाच ऋषी तुम्हा ते तयाही नाही पिडले दुष्टकर्मे आयुष्य कमी केले कालसर्पाच्या पेटारे विध्वंसले त्या मणिमल्लसुरांनी मी वधिल त्या दैत्यासी म्हणून उठला महाक्रोधासी जटा आपटिल्या भूमीसी उग्र रूप धरुनिया तेथे महामारी उपजवली स्वरूपी अग्नी दिसली ऋषींनी तिला वंदिली द्रुतमारी नाम तियेचे द्रुतमारी उभी टाकली दंतदाडा विक्रळ दिसली जिव्हा तिची अग्नी भासली अतिभयानक दिसे असे शिवसभेतील कथन मल्हारीचे चरित्र पावन गुरुमाऊली करीत असे वर्णन स्वामी सेवेकऱ्यांसाठी इति श्री गुरुमाऊली विरचित प्राकृत भावार्टिका ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्हारी सप्तशती चतुरोध्याय गोडा श्री कुलदैवत खंडराव महाराज चरणार्पणमस्तु श्री स्वामी चरणार्पणमस्तु श्री गणेशाय नमः अध्याय 5 श्री गणेशाय नमः श्री स्वामी समर्थ सनतकुमार वाच शिवाने रूप घेतले मार्तंड भैरवाचे बाहुभूषणे सर्पाचे शिरी शोभत असे मुकुंड चंद्राचे खडग पाशा हाती शोभे सवेश्वान थोर गर्जत गण सप्तकोटी परिवारित पिशाच समुदाय विराजित शोभे तया शंभू मार्तंड समस्त देवाते अज्ञापित यावे आपण युद्धात सर्व सैन्यासहित अग्निशस्त्र वाहनासहित मार्तंड भैरवाच्या आज्ञे करून आले युद्ध आनंदे करून देव आपले सैन्य घेऊन मिळते झाले कैलासासी देवांच्या रणभूमीवरील सैन्य वेगवेगळे परी स्वामी कार्तिक दावी कसुरी त्यावेळी मार्तंड भैरवासी कार्तिक उवाच मयुराचे वाहने आरुढले शक्तीसहित बैसले नीलवर्णी कवचे शोभले ते वीर सैनिक माझे ऐरातावरी आरूढ झाले इंद्राचे सैन्य ते भले
कंठी घंटाचे नाद गर्जती ते यमदूत असती. निरंतर मांसभक्षण करती ते सैन्य नैऋत्याचे. चंचल पाश हाती मिरवत ते सैन्य वायूचे. ध्वजा पताका असे हातात ते वीरवरुणाचे. कांचन अंकुश उज्ज्वली ती सेना कुबेराची भली. गजमुख परशु मिरवित ती सेना गजाननाची. शस्त्रे चामरे शुभ्र मिरविती मृगमुखी सेना चंद्राची. ती सप्त अश्वरती शोभती ते सैन्य जाणावे सूर्याचे. अश्वगज हंसासारखे प्रेमळ ते ब्रह्माचे देवाचे दळ. शंखचक्र गदा हातातील सेना विष्णूची निघाली. सनतकुमार हुवाच देवसेना घेऊन सारी वधावया मुल्ला त्रिपुरारी. निघाला मुनिचर पर्वतावरी शिव मार्तंड भैरव. थोर सैन्य देखुनी भयातुर दूत होऊनी. आले मल्लासुरापाशी धावूनी. सांगती सैन्य वर्णन तयासी दूत हुवाच. सैन्य आले जी असंख्यात दाही दिशा व्यापल्या अद्भुत. प्रदीप्त शस्त्रे असे झळकत आला तो मार्तंड भैरव. मल्ल हुवाच काय वर्णिता तुम्ही सैन्यासी. आम्ही जाणतो शिवासी. वृषभवाहन असे त्यासी. भस्म गज चर्म परिधान करीत असे. अंगी तया सर्पाची भूषणे असती संपत्ती त्याची जाणे. आम्ही काय युद्ध खेळणे दैत्य हो मारा या तुतासी. सनतकुमार वाच दैत्यराज तो उठोनी उंच शिखरावरी जावनी. मार्तंड भैरवाचे सैन्य पाहुनी भयभीत मानसी झाला. मग विराते पाचारवणी रथश्व देऊनी. बहुत सन्माने करुनी युद्धास तयार करीत असे. सुरा देऊनी असुराशी देता झाला ऐरावतासी. देतसे सूर पाती गजासी दैत्य त्या महावीरासी. अमरमल्ल उद्धातासी तांबूल दैत्य वेरियासी. जयमंगल हो श्वासी नरविध्वंसन दैत्य हो. बोलविता झाला धूमवक्रास शर्पुकर्ण उधर्व केशास. सुरासन अश्वेजिवास एक दर्दर दुष्ट असती. जय इंद्रनील मकरतुंडास. खडगवीरा खडगदुष्टास. नांगरधारी वक्रदंत षोडहंस्तास बोलविता झाला. या अवधिया दैत्यासी वस्त्रे अलंकार तांबुलेसी. पूजिता झाला सुवचनेसी मल्लासुर दैत्य राजतो. आज्ञा देता झाला तयासी त्वरा करा संग्रमासी. आपण या रोडला इंद्ररथासी. शस्त्र अस्त्र परिपूर्ण मल्ल तेज असे दीर्घ होते. जैसा दीप विस्ता वाढत तैसा दैत्यराज भासत. मिरवत असे दुःख दुसहपणे. तैसा मणी दैत्य शोभत गजस्कंदी आरूढ होत. शस्त्रे चामरी विराजित उल्हासित मल्ल बंधूस. दैत्य सिंहनादे गर्जती तेने किरी कंदरे दणाणती. यक्ष किन्नर शिखरे सांडित सोडिती त्या पर्वताची. स्तीचे ठाई तत्पर ऐकोनी सैन्य घोष भयातुर होऊन या नारी नर गमन करीत झाले तिथून. आता संग्रमाचा रस सांगेन समर्थाचा दास. जे बोलिला व्यास ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे. येथे श्री गुरुमाऊली विरचित प्राकृत भावात टीका. ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्हारी सप्तशती पंचमोध्याय. श्री कुलदैवत खंडराव महाराज चरणार्पणमस्तु. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. सव्वा श्री गणेशाय नमः. सनतकुमार उवाच दुष्टकळिका ते नाशी. श्री श्रोतीय देत सर्व सिद्धीसी. ते मल्हारी चरित्र पाप विनाशी. सकळ भक्त जनांचे सप्तकोटी गणासहित मार्तंड भैरव असे शोभत. त्याहून अधिकाधिक परिवारित मलिमल्ल दैत्य महावीर. दोन्ही सैन्य महाउन्मत अतिक्रोधे संग्रामी भिडित. वीरसिंहनादे गर्जत बधीर झाले भूमंडळ. अद्भुत वार करीती कोणा ते त्रिशूळ मारिती. खडंतर भाले वर्षती खांडे करीती एकमेकाचे. कुंजळ कपाळी कपाळ हानिती. अशुद्ध कुकर्म दिसती. लोकसारे भय पावती कल्पांत झाला म्हणून. शस्त्रास्त्रे वाजती सनसनाट. तेने होतसे हृदयपुट. संग्रामी धीर न दर्वे नेट. भय सर्व लोकाशी. आव्हाने प्रति आव्हाने परस्परांना देती अभय सैन्य. उभय सैन्य मग तीव्र त्वेषाने भिडले सैन्य सैन्याला. कोणी नाना रूपे घेती. कोणी विचित्र रूप पालटती. कोणी वाहने बदलती असुरी ऐसी चेटकी. चतुर मोठी देवसेना दैत्याची डाळसी जेना. यास्तव मंत्र तंत्र जादू टोना घरी उपय योजिती. एक वीर शस्त्रघाते तुटले. अनेक वीर भूमी पडले. अनेकांचे प्राण हरते झाले महाक्रोधे करुणिया. जे दैत्यरणी पडले ते मागुते नाही उठले. शिवगण रणी पडले ते मार्तंड भैरवे उठविले. पडला देखुनी दळभार. कोपे खवळला मल्लासुर. सारथी यासी बोले महावीर मी वधीन तया सकळा. खडगदृष्ट उवाच नमन माझे मल्लासुराशी. सैन्य न पुरे आपल्या कोपासी. मी असे तयार युद्धासी. विडा देई मज आता. खडगदुष्ट युद्धाशी आला. संख्य सैन्य परिवाराला. मद्यपाणी उन्मत झाला. कुंजर हत्ती रथास. शंभू उवाच आला महादैत्य युद्धासी. घेऊन दैव सैन्याला. शीघ्र युद्ध करावे यासी. स्वामी कार्तिक तुझ स्वामी नमस्कारी. मार्तंड भैरवासी आपण पावे युद्धासी. मी मारीन दुष्टासी या दुष्टासी. म्हणून युद्धास निघाला. आपल्या सैन्यासमेत कार्तिक रणी उभा राहत. मयुराचे वाहन सवर्तमान विचित्र छत्रे मिरवीत. खडगदुष्ट उवाच तू मार्तंड भैरवाचा बालक असती. सैन्य आणून निरक्षणासी. सैन्य संवेत आला हेसी. षडानना बाळ तू. तैसा नव्हे मी वीर
न धरू सेवकाचा आधार, मी तुम्हाशी एकांगी लढणार, लेखा लाडक्या गिरिजेचा. माझे तिकड बाण कडतर, तुझे कोमलांग सुकुमार, तुसी मारतील अपार, निवांत बैसावे दुर्गे जवळी. ऐसा शब्द ऐकुनी कार्तिके महाक्रोधे भरला, सहस्र बाण वर्षता झाला त्या महादुष्ट दैत्यावरी. बाण जवळी आले, दैत्याने खडगाने छेदिले, वरच्यावरी निवारिले, अति धावले करुनिया. दैत्याने संधान केले स्वामीने आकाशी उडून चुकविले, दैत्य स्वरूपी संधान केले, सेवेची 12 बाण सोडिले. त्याने स्वामीशी घायाळ केले, व्याकुळ झाला गौरीपुत्र, स्वामींनी शक्ती सोडिली, दैत्य बाणे निवारिलं. न सावरत जवळ पातली, वक्षस्थळी आदळली, दैत्याच्या शक्ती घाते विवळ झाला, रणभूमीसी उताना पडला, प्राणाते त्याजिला झाला खडगदृष्ट महादैत्य. हा दैत्य मारिला रणाशी, सैन्य पळाले दाही दिशी, गण मारिते तयासी अशुद्धाचा पुराला. ऐसा खडगदुष्ट वधविला, स्वामी कार्तिकी विजयी झाला, सकळ देवे पुष्पवर्षाव केला स्वर्गातून तयवेळी. पुढील कथेचा सौरस, उल्कामुखाशी युद्ध करील गणेश, ते सांगेल समर्थांचा दास गुरुमाऊलींच्या मुखाने. इति श्री गुरुमाऊली विरचित प्राकृत भावाटिका ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्हारी सप्तशती षष्ठोध्याय. श्री कुलदैवत खंडराव महाराज चरणार्पणमस्तु. श्री स्वामी चरणार. अध्याय 7. श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थाय नमः. सनतकुमार उवाच. स्वामींनी खडगदुष्ट वधिला, मल्लासुर कोपे खवळला, उल्कामुखासी आज्ञा देता झाला युद्धाला दैत्येंद्र. उल्कामुख रथारूढ झाला, सकळ सैन्य परिवाराला घेऊन रणभूमीसी पातला, महाक्रोधे करुनिया. तया येता देखिला शंभू तयावरी कोपला, मग आज्ञा देता झाला श्री गणेशास तयवेळी. श्री गणेश रथारूढ झाला, गणाचे सैन्य घेऊन निघाला, उल्कामुखासमोर उभा ठाकला सैन्य परिवारा सहित. उल्कामुख उवाच. अरे गौरीच्या बालका, सुखे खाशी मोदका, येथे काय अश्वखा, जाई परतुनी माघारा. श्री गणेश उवाच. अरे दैत्या अधमासी उगाची, किती बडबडसी, बक्षीन सैन्य मोदकासी, क्षण एकैन लागता. मी आहे शिवाचा बालक, तुमचा झालो अंतक, संग्रामी माझा धाक, तुम्हा सकळ दैत्याशी. ऐसे गणेश बोलता, दैत्य झाला कोपता, तीक्ष्ण बाण वर्षता, रथ तोडी गणेशासी. गणेश लाजला मानसी, आवेशोनी मगर क्रोधाशी, सोडिता झाला श्रासी, दैत्य घायल रणभूमी. राक्षस मग काय करी, सिंहाचे रूप धरी, गणेश शुंडासी विदारे, तिकट नखे करुनिया. गजानन महाकोपला, दंड हृदयावरी मारिला, शिरछेदिता झाला, उडला प्राण दैत्याचा. उल्कामुख सैन्याशी पडता, मल्ल कोपे खवळला, कुंतलोमास झाला देता, वेळा युद्धास जावया. कुंतलोम युद्धासी निघाला, सवे लक्ष दळबार चालिला, चतुरंग सेनाने विरविला, महावीर बलाढ्य तो. दैत्य आला संग्रमास, मार्तंड भैरवा होईल्यास, आज्ञा देतसे जय नंदीस, जावे तुवा रणभूमीत. नंदी संग्रामी निघाला, शिवाचे रूप घेता झाला, त्रिनेत्री पंचवक्री मिरविला, नागभूषणे चंद्रशेखरांचा. सुवर्णाचे रती बैसला, त्रिशूलादी आयुधे सकला, तयाशी कुंतलोम बोलला रणभूमी तयवेळी. कुंतलोम उवाच. अरे तू शिवासारखा दिसतोसी, तयाची आयुधे घेशी, म्हणून काय शंकर होसी तू वाहन तयाचे. जय नंदी उवाच. महादेवाचे कृपे करून शिवस्वरूप पावलो जाण, आम्ही आहो तयाचे गण, आलो वदार्थ तुझ्या. मग कुंतलोम रागोनी ललाटीचा स्वद पुसोनी, धनुष्याला बाण चढून संधान करिता झाला, शतलक्ष बाण सोडिले, अति तिखिट ते वर्षावले, जय नंदीवरी टाकले महादैत्य रणभूमीशी. नंदीने बाण निवारणीचा टाक काढला, महाहलाले निर्विला, सर्व शक्तीने ओढिला, सोडिता झाला दैत्यावरी. तो गंगावत जवळी आला, हृदय कुडून गेला, पृष्ठी रंध्रे निघून गेला, दैत्य व्याकुळ झाला. दैत्य क्रोधाने शस्त्रे सोडिता, अनेक बाणे वर्षता, नंदी पराभव पावता तयावेळी. मी वरी पडिला, अश्वरथ मुरडिला, ध्वज धनुष्य सोडिता झाला, मोडिता झाला दृष्टीने जय नंदीचे. दैव सैन्य पळाले, दैत्य सैन्य बक्षिले, खडगाते तुर्गा मारिले सेनेने तयावेळी. सैन्य बक्षिले देखुनी, नंदी क्रोधे आवेसोनी, रथसारथी घेऊन सिंहनाद करिता झाला. क्रोधे नेत्र दगदगीत, प्रलयाग्नी सारिका दिसत, शर जाळते सोडित जय नंदी दैत्यावरी. ते शर जाळे काय केले, सैन्य अगेची मारिले, मग अग्नी बाणा ते काढेला, कुंतलोम्यावरी सोडिला. तो कुंतलोम्याच्या हृदयी आदळला, रक्त प्राशन करिता झाला, प्राण घेता झाला त्या कुंतलोम महादेव त्या. ऐसा कुंतलोम मारिला, जयनंदी विजय पावला, पुष्पवर्षाव देवी केला, ऋषींनी दिला आशीर्वाद. उल्कामुख कुंतलोम मारिले, गणेशनंदी विजय पावले, आता मणी दैत्य कैसे झुंजे ते परिसावे श्रोतेओ. इति श्री गुरुमाऊली विरचित प्राकृत भावाटिका ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्हारी सप्तशती सप्तमोध्याय. श्री कुलदैवत खंडराव महाराज चरणार्पणमस्तु. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. अध्याय 8. श्री गणेशाय नमः. सनतकुमार उवाच. अशी ही कथा सांगतो. एका समस्त ऋषीओ सेनापती पडिलाचा वृत्तांत. मणिमल्लासुरांनी ते वेळी मणिमंड दोघे जण महाक्रोधे तापले परिपूर्ण
रणऋते वाजविते गणर रणभूमीसी निगते झाले. मणी दैत्य उवाच सांगतो तुझ मल्लसुरासी युद्ध करील मार्तंडभैरवासी रणी पाये माझ्या युद्धासी जेन देखिले कधी. अरे जास स्वामी म्हणती इंद्रातिक देव पूजिती रणी जिंकिल मी शिवासी करुणी युद्ध संग्रमासी. मी जिंकिन त्या भैरवासी प्रसन्न करेन तुम्हासी जय पावे निशेषी ऐसे जाण दैत्यराज. मणी दैत्य ऐसे बोलिला सिंहनाद गर्जिलेला स्त्रीभूण आंदोळता झाला त्या आला त्या अतिगर्जनेने. नादे ब्रह्मांड गर्जत तेने समुद्र उच्चंबळीत सृष्टी सारी भयभीत झाली त्यावेळी. कपाळी सिंदूर चर्चिला दैत्य उंच वाढला रत्नमुकुट घेता झाला मेघमंडळावरी. 20 भुजा असे शोभत अंगी चंदन चर्चित विजेसारखी कुंडले चमकत मणी दैत्य महावीर. पर्वतासारखा दिसत चरण चाली असे चालत पृथ्वी सारी कंपयमान होत येता झाला रणभूमी. येता पाहुनी मणिसुराशी मार्तंडभैरव म्हणे गणासी दूर व्हावे तुम्ही युद्धासी मी पाहिन दैत्य बलवान. संग्रमाचे इच्छे करून मार्तंडभैरव रणी चालिला आपण सिंहनादे करी गर्जन आंदोळे त्रिभुवन. मणी दैत्य उवाच अरे महादेव म्हणती तुसी आज कोठे लपलासी भिक्षा सोडून आला सकल गणासहित. ऐसा बोल ऐकिला भैरव कोपे आवेशला गदा घेऊन धावला त्या अतिक्रूर दैत्यावरी. दैत्याच्या मस्तकी फेकली लोहभार सहस्राशी निर्मिली उंच गदा ती महाबळी दैत्याने खडगाने निवरली. मणी दैत्य उवाच तुझ्या बळाचा भरोसा मासी परी तू स्थूल दिसतोसी कैसे युद्ध तुझ करसी आम्ही असो महाबली. दैत्याचे कृत्य देखुनी शंभू प्रज्वळला अंतःकरणी सोडिले सहस्र प्रभव बाणी त्या मंदोमत दैत्यावरी. बाण जाळे येता देखिले दैत्य खडगे छेदिले जैसे योगेश्वरी जिंकिले चित्तासहित विषासी. दैत्य काय केले 11 शती कृपी संधान केले मार्तंडभैरवे भस्म केले जोरदार ओंकार करुणिया. देवाने बाण दगदगीत सोडले ते तयाच्या मुक्टी आदळले रत्ने विखुरली त्यावेळी जशी नक्षत्रे पडती भूमीवरी. खडक चंद्रचूडे करी घेतले मणी दैत्यावरी धावले वेगाने शिर तयाचे तोडिले त्या दैत्य मणी सुराचे. मायावी दैत्य काय केले शरभ सावजाचे रूप धारिले शंकराचे जाऊ जागले त्यावेळी रणभूमीसी. शंभूने कर्तरी शस्त्र घेऊनी दैत्य कापिला क्रोधे करुणी दैत्य गिळी कर्तरी मुख परसोरुनी जणू कुटिका जैसी. मग मार्तंडभैरव कोपला वक्षस्थळी गदा मारिला पृष्ठीवरी दैत्य पाडिला तो महादैत्यासुर. दैत्य तुरुंगावरी आरूढ झाला खडग पडता पडू लागला शस्त्रे जरी मारिला तरी तो युद्ध करीत असे. यावरी गिरजापती आवेशला अन्यश्र टाकीत झाला. मणी दैत्य जेवागरी पोळला उत्की पडला अश्वासहित. मणी पडला जेथे अश्वासहित तेथे तुरुंगतीर्थ झाले त्वरित बहुता पुण्य असे देत या भूमंडळ माझावरी. दैत्य महादेवा ते लक्षित तिकटवाने दान करीत ब्रह्मांड सर्व व्यापित ते झाळे करुणिया. असंख्यात शर्पातले शंभूचे अंगी भेदिले कपाळी कुंडळी लागले महादेवाच्या महामुकुटावरी. बाणे शिवात खडतरले शिरीभूषणे सर्व भेदले मग मोडते झाले रुंड माळे ते शिवशंकराच्या. यानंतर शंभू आवेशला मणीला त्रिशूळ मारिला अग्निस्वरूपे झाला आघात वक्षस्थळी दैत्याच्या. दैत्य विवळ झाला भूमीवरी पडला डोळे फिरवू लागला मणी दैत्यासुर. देवाने चरण उचला दैत्याच्या मस्तकी धरला तयाने हस्ते धरला वैर विसरवणे देव संतोषला. मणिकासुर उवाच रणी मृत्यू देखलासी न सोडी तुझ्या चरणासी साक्षात जगदीश्वर होसी नमन माझे तुझसी. तू भूतांचा होशी स्वामी सकल जनांचा अंतर्यामी नागेंद्र भूषण सर्व स्वामी तुझ नमन माझे. नमन नीलकंठा रौद्र दानवाच्या अतिमहारुद्रा शंभू श्वाता देवेंद्रा तुझ नमन माझे. नमन रत्र मुकुट धारासी नमन गंगा प्रियासी नमन रजनी रूपासी तुझ नमन माझे. नमन त्रिशूळ त्रिगुणात्मका परमहंसा स्वस्तिकारका खडग पात्रा कैवल्यदायका तुझ नमन माझे. नमन भक्त जना आनंद करियासी विश्वनायक शेखरासी नमन डमरू हस्ता सदाशिवाशी तुझ नमन माझे. दैत्यांची स्तुती ऐकुनी प्रसन्न झाला क्षुल्पाणी बोलता झाला कृपावचनी त्या मणिकासुर दैत्याशी. शिव उवाच मी तुझ्याशी युद्ध करून पूर्ण भक्तीने झालो प्रसन्न वर मागे मोक्ष साधन जो असेल चित्ती तुझी या. मी देईन तुझवर ऐसे बोलता चंद्रशेखर काय मागदा झाला मणिकासुर परिसोता श्रोते हो. मणिकासुर उवाच देवा तू मज झालासी प्रसन्न जे मी केले तुझसे सवन त्याचे करीते पठन त्यासी अखंड लक्ष्मी धन धान्य पुत्र पौत्र
असे द्यावे. जे अश्वरथ गजा ते पावी, जे पुत्र पौत्री राजकी, जे महान सौख्य लाभी, जे मुखीवाणी सुललित सो. स्तोत्र पठन जयासी मोक्ष द्यावे निर्धारेसी, मस्तक माझे तुझ्या चरणासी निरंतर असो देव द्यावे. माझे रूप तुरुंगासहित ते असावे तुझ सान्निध्यात, ऐसे वचन ऐकुनी समस्त शंभू बोले तयासी. मार्तंड भैरव उवाच, म्हणी तू मागितले ज्या वरासी, ते तू पावसी निर्धारेसी, तू पावसी मोक्षासी माझी या कृपे करुणी. जे नर हे युद्ध ऐकती, जे नर भक्तीने पठन करती, ते उत्तम सिद्धी पावती भैरव कृपे करुणिया. मणिकासुरैसे वदिला शिव प्रसन्न झाला, ब्रह्मांड पुराणासी व्यास बोलिला, सप्तशती तसे वर्णिता. इति श्री गुरुमाऊली विरचित प्राकृत भावार्थ टीका ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्हारी सप्तशती अष्टमोध्याय. श्री कुलदैवत खंडराव महाराज चरणार्पणमस्तु. अध्याय 9. श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. अध्याय 9. श्री गणेशाय नमः. श्री सनत कुमार उवाच, स्तुतीने मार्तंड भैरव संतोषला, म्हणी भक्तीने प्रसन्न झाला, मल्ला ते रक्षावे इच्छिता झाला, म्हणीचा बंधू म्हणून या. मार्तंड भैरव उवाच, बोलावे म्हणे विष्णूसी, तुम्ही सांगावे मल्लासुरासी, सैन्यासहित जावे पाताळासी, प्राण आपुला वाचवावा. तू गेली पाताळ भुवना, ऋषी करतील अध्यायना, देव पावती पूजना या पृथ्वी तलावरी. अंतकरणे निर्मळ होती, यज्ञ यागादी करती, राजे राज्य पावती, ऐसे बोलावे तयासी. देव यज्ञाचे अंश बक्षिती, स्वर्गलोकी सुखे वसती, तू जर नर जरी जासी पाताळासी, हा भैरव वधेल तुझ. ऐसे शुभ वचन ऐकून विष्णू गुरुडावरी बैसून एकलाचे शांतमूर्ती धरून मल्लाकडे जाता झाला. मल्लासुराकडे श्री विष्णू येता, दैत्येश्वर तयासी पूजिता, महाविष्णू झाला सांगता मल्लासुर महादैत्यासी. भगवान विष्णू उवाच, मी प्रसन्न झालो तुसी, बहुत दैत्य पडिले रणासी, सकळ सैन्य परिवारासी अतिनाश झाला. रणिबंध गोत्र जपिडले, मित्र सोयरे वधियले, आप्तविश्वासू मारिले, महाक्रूर नसे. तुझा प्राण सखा मणिकासुर तोही मारिला महावीर, ऐसे समस्त झुंजारवीर मारविले तुवा नर्मदा. मारिले असंख्य महाग जाते, वायू वेगिया तुरुंग माते, रत्नखचित अनेक रथाते, पडिले असंख्यात पाय दळात. आता ऐसी बुद्धी कीजे, मार्तंड भैरवा ते शरण जाईजे, दैत्य सळित पाताळी राहिजे, रक्षी प्राण आपुले. क्रोधयुक्त मार्तंड भैरवासी, मृत्यूरस वसे जयापासी, तू युद्ध समर्थ नवेसे, ऐक माझे दैत्यराजा. मार्तंड भैरवाच्या क्रोधानळासी, तुझा देह जाहील आहुतीसी, प्रचिती आली तुमासी, मग विषभक्षण का कीजे. प्रल्हादाच्या कुळी जन्मलासी, म्हणून सांगतो हितासी, ऐक माझ्या वचनासी, जावे पाताळी तुवा. ऐकुनी विष्णूचे वचन मल्लासुर करे नमन, स्वामी तू मज प्रसन्न झाला या दैत्याशी. मल्लासुर उवाच, मी मागेन ते द्यावे, स्वामी तू इथे राहावे, युद्ध माझे पाहावे त्या शिव मार्तंड भैरवाचे. गण शिवासहित वर्तमान, रणी पडला जाण, तुझ मी रक्षण प्रल्हादे पूजिला म्हणून. तू उंच शिखरावरील आहे, माझ्या युद्धाचे कौतुक पाहे, मी महान दैत्य आहे, बदिल मी सर्वास. शंभूने रणी मारिला, सैन्यासहित म्हणीला गिळला, पाहिन मी प्राण सका आपुला, माझ्या हृदयी तो वसे. भैरवाचे जठर वद्रीन, रक्ताच्या नद्या वाहवीन, तयामध्ये स्नान करीन, विझवीन जठराग्नी माझा. माझी शस्त्रे भुकिले असती, रुधिर प्राशन करून पाती, तुवरी तृप्ती न पावती, माझे अंतकरण स्थिर नोवे. देवांचे रक्तबिंदू करून आकाश करी परिपूर्ण, तृप्ती पावेन प्राण, ऐसे जीवित्वे काय का. त्या मार्तंड भैरवाचे गण काय युद्ध करतील जाण, जैसा अग्नी तृणी दाहीन, तैसे करेन समस्ताशी. दाडांनी चर्वण करून देवासहित भक्षीन, बंधू मणिकाचा सूड घेईन, ऐसा गर्जे दैत्येश्वर. बंधू शोके हृदयी पोळत, समुद्र शोषिला तरी नाही विजत, आता मी नाही सोडत शिवासहित सर्व देवागणास. श्री विष्णू उवास, सांगतो मल्लासुर तुसी, ऐक माझे परेसी, सोडून आत्मघातकीपणासी, सुखे पातळी बसावे. पतंगाची वृत्ती धरिशी, तरी निर्धारी मृत्यूसी पावसे, नीती दोषी कारण होसे, ऐक दैत्य राजा. दैत्य उवाच, प्राणभय जे सत्व टाकी, ते कुंभिका पाकी पचती, अल्पकावरी ते वस्ती, म्हणून लढेन भैरवासी. ऐसा विष्णूंनी बोधिला, दैत्य मानिता नाही झाला, तैसा संग्रामी आला दैत्यराज मल्लासुर. गुरुमाऊली थोरी प्रसन्न करीत असे मल्हारी, ही कथा तापयात्रा ते हरी स्वामी सेवे खऱ्याच्या. इति श्री गुरुमाऊली विरचित प्राकृत भावार्थ टीका ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्हारी सप्तशती 9 अध्याय. श्री कुलदैवत खंडराव महाराज चरणार्पणमस्तु. अध्याय 10. श्री गणेशाय नमः. सनत कुमार उवाच,
सनत्कुमार उवाच. श्री स्वामी समर्थ. ऐसा विष्णूंनी समजावला. दैत्य क्रोधे खवळला. मध्ये उद्यत संग्रामी आला. अनेक योद्धे घेऊन या. माथा शेंदूर असे लाविला. मस्तकी जटा मिरविला. उंच इतका मेघमंडळी लागला. निळ मेघवर्ण दिसे. मल्लासूर शस्त्रे मिरवित. मायावी दैत्य संवित. अंगी कस्तुरी चर्चित. कुंकुम गमासरित दैत्य. ब्रह्माने काळकूट निर्मिला. काळजाचा गिरी ओतला. आकाशी स्तंभ उभारला. इंद्रधनुचा तेवेळी. महाकाय योद्धा मल्लासुरन वर्णवे. त्याचा विस्तार थोर रणभूमीसा आला. महावीर सिंहनादे गर्जना. सिंहनादे करून मेरू छत्राखाली आला. आपण कैलासई कंपे भय करू. मुकुट पडला पर्वताचा. भय कंप झाला समुद्राशी. वडवानल सेवितयाशी. शेषी कापे चळणेसी. भूमी पडू म्हणतसे ते त्याचे भयनादे करुणी. पृथ्वी झाली कंपमानोनी. सिद्धोनी सोडली आसनी तपभंग तयाचा. अनेक सैन्य परिवाराला मल्लासुर उभा रणी राहिला. मार्तंड भैरवे देखीला मग आज्ञा येत द्रुतमारीसी. आज्ञेने द्रुतमारी उठली. हाताने कुंजराते धरती झाली. आकाशे फेकती झाली. अतिप्रौढी करुणिया. अश्वासहित रथ गिळती. कुंजरे कुंजराते लढती. तुरुंगमे तुरुंगे मारिती. फेके उचलुनी महारथासहित. शस्त्रागारे दैत्य पडताती. तयाचे जीवने उचलती. थोर खडकाते चगळती. द्रुतमारी दैत्य सैन्यासी. नाना विविध शस्त्र गिळती. तिचे जठराग्नी भस्म होती. ती अन्न झाली होती द्रुतमारीस त्या वेळी. त्या बळी वाढू लागली. अधिका पुष्ट झाली. दैत्य सैन्य बक्षू लागले. मल्लासुर कोपता तिच्यावरी. दैत्य उवाच. सैन्य भक्षण ग्रास करुनी तू पुष्ट झाली असती रणी. न पुस्सी माझ्या ग्रासा लागुनी. द्रुतमारी असे जरी महान ऐकून येसी दैन्याची बोली. द्रुतमारी उंच झाली. सहस्र बाण वर्षा लागुनी. तयवेळी रणभूमीसी. गगनी मेघमळा मोडली. धारा पृथ्वी व पर्वतावर वर्षली. तैसी द्रुतमारती सोडती झाली. शरवर्षाव दैत्यावरी. ते बाण खाली आले. महासुरांच्या अंगी लागले. पडताच मोडते झाले. मल्लासुर दैत्य राजासी. आकाशी गदा भिडवून द्रुतमारीस मारे रागवून. तीही करी निवारण गदा हाती घेऊन या. दैत्यराज त्रिशूळ हाती घेऊन द्रुतमारीवर गेला धावून. तीही टाके मोडून त्या मल्लासुर दैत्याचा. द्रुतमारी कोपे आवेशली. खडगाने दैत्यास मारती झाली. दैत्याची भुजा तुटली. दैत्य होतसे विवळ. तेथून शोणीत निघाले. तेथे शोणी तीर्थ झाले. मानवासी पवित्र करते झाले त्या मणिचूर पर्वतावरी. मल्लासुराने काय केले. मायावी भुजेस काढिले. खडग घेऊन धावले द्रुतमारी तैवेळी. द्रुतमारी भैरवनादे गर्जली. गगनाप्रती जाती झाली. प्रचंड शिला बरसू लागली दैत्यावरी रणभूमी. दैत्यही आकाशी उडला. मग द्रुतमारीवरी आली मंडळाशी. अमोघ बाण सोडते झाला द्रुतमारीवरी गगनातुनी. असंख्य बाण मारले. शरीर ते आदळले. द्रुतमारीस भेदिते झाले. ती पडे रणभूमीसी. बाणे भेदिले मस्तकाशी. शत लागले स्तनाशी. स्कंदी वक्षस्थळी ग्रीवेशी. शतशत भेदिती झाले. जाणू जंगावरासी. कपाळी गंडस्थळी नाभीशी. असंख्यात लागले द्रुतमारीसी. विवळ झाली ती. द्रुतमारी पडली पाहुणी. मार्तंड भैरव कोपला मणी. निघाला दैत्या सामोरा होऊनी. दैत्यनाक महादेव. लोण्याच्या अग्नितराशी. अग्नी जैसा नाशी. तैसा करील मल्लासुराशी. दैत्यनाशक मार्तंड भैरव. निर्वाण संग्राम सुरस. मल्लासुरास वदेल महेश. सांगेन भैरवासा दास मी स्वामी सेवे करी. येथे श्री स्वामी विरचित गुरुमाऊली विरचित प्राकृत भावा टीका श्री ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्लारी सप्तशती दशमोध्याय. श्री कुलदैवत खंडेराव महाराज चरणार्पणमस्तु. श्री स्वामी चरणार्पण. अध्याय 11. श्री गणेशाय नमः. सनत्कुमार उवाच. द्रुतमारीसी विजयून अतिशौर्य उन्मत्त होऊन मध्ये प्राशन करून मार्तंड भैरवासी दैत्य बोलत. दैत्य उवाच. मी मल्ल सांगतो तुसी. तुवा जावे कैलासासी. तू न पुरसी माझ्या उदासी. दैवहीन असे तू. सेवितो मी अनेक कुंजरी. तू एका वृषभावरी तुझ मस्सी नसे सारी. सरी माझे भाग्य असे थोरी. तू गज चर्म पांघरासी. दिव्य वस्त्रे परिधान आम्हासी. तू सर्पाची भूषणे लेशी. आम्हा असती कंचनासी. सुवर्ण रजमिश्रित चंदन त्याचे मस्सी पण. तुझ भस्माचे उधळण असती चूर्ण सहित स्मशानाची. सहस्रश्रिया मासी. एक रुद्धासे तुझपासी. माझे राज्य त्रिभुवनाशी. मी असे थोर म्हणे युद्ध करील मसी. लाज नाही तुझ्या चित्तासी. स्पर्धा करिता गजासी. काय उंदीर समर्थ होय. समुद्राचे करावया प्राशन बालक समर्थ होईल. प्रलयाग्नीचे शमन काय पतंग करेल. काळातील मेघ निवारावयासी. काय समर्थ वायुसी. सुवर्णगिरीचे उन्मळ करण्यासी. गजासी सामर्थ नसे. असे कठीण वचने ऐकूनी मणी खवळला शुल्पानी. सोडिले अनेक तिखट बाणी. त्या मधून दैत्यावरी बाण येता देखील दैत्य पट्टीशी निवारले. उग्र करवाळ करी गेले. वेगे धावे शिववरी.
दैत्य येता देखुनी शंकरे दृढ मन करुणी खडतर शर सोडून दैत्यराजासी रोखिले. बाणमंडलाचे अंगी आदळताच ते मोडिले. दैत्य तृणावरी मानिले खडतर बाण शिवाचे. भैरवे उड्डाण केले तिकडखरक करके घेतले. दैत्याच्या वामभुजी मारिले मग डमरुनाद केला. डमरुनादे ब्रह्मांड गर्जिले. दैत्य सिंहनादी केले. दोघांचे युद्ध प्रवर्तले उप नाही तयासी. मेरू पर्वताचे शिखरासी कोणता पर्वत साजे उपमेसी. तैसे मार्तंड भैरवाच्या उपमेसी कवन वर्णू शकेल. दैत्याने गजरूप धारिले डोकी गगनासी लागले. सप्त सागरासी आंदोळले पुच्छाचे विक्षेप करून या. मदाची आधारा पडती तेने पर्वत आले ओले होती. मदन्मत्तो गजपती वेगे चाले रणभूमी. गजाने शुडादंड उचलिला तेने त्रव नक्षत्रा पळ काढिला. चंद्र सूर्याच्या आड आला सर्वत्र अंधार झाला. सिद्धासी वाटे भीती गृही सोडून या पळती. दैत्य शस्त्र गर्जती त्यावेळी रणभूमीसी. गर्जने भूमी आंदोळती मेघे भूमीवरी पडती. आवेशला तेव्हा पशुपती दैत्यराज मल्लासुरावरी. करी खडग वाघ घेतले दैत्याच्या मस्तकी मारले. मल्लेवरच्या वरी धरले चर्मे कुटके करून या. मल्लासुर हासे शंकरासी बळ तुझे कळले आमासी. भैरवे सोडिले अग्नी अश्रासी दैत्यावरी अति क्रोधी. अग्निज्वाला तेव्हा निघती पर्वत सिंदूर वर्णे होती. सागरे जलचर तडपती महादेवे करून या. अस्त्रधुमा आकाशी जात नक्षत्रे आच्छादली जात. चंद्र सूर्याची लोचने गळत त्या हा महाधुमा करून. अग्निरथासी जाळीत लोहाची चक्रे वितळत. वीरांचे टोपही तापत ते काढून फेकत. त्याचे शस्त्रभार तापले पायाते चटके बसले. मस्तकाचे केश जळाले त्या महावीरांचे. छत्रे चांबरे ध्वज जळती काजळी होऊन पडती. अशी अग्नी अस्त्रे केली कती त्यावेळी रणभूमीची. अग्नीच्या दाहे करुणी रक्तवर्णे झाले गगन. मल्लासुराचे अंग तापून तडातडा फोड उठते. शस्त्राचा प्रभाव थोरो व्याकुळ झाला मल्लासुर होऊन धैर्याचा सागर सोडी मग पर्जन्याश्रासी. मेघ आकाशी जमले मुसळधार वर्षा लागले. अग्नी अश्राशी निवारले पर्जन्य धारांनी रणभूमीवरी. मेरू अग्नी असरे तापला पर्जन्याने भिजविला. जणू वर्षा काळ पावला तयवेळी सर्व. दैत्याची अशस्त्रे अग्नी तापवली पर्जन्याने ते भिजविले. निश्चल होऊन राहिले जणू सारे निशस्त्रे. पाषाण मेघ वर्षती जणू आकाश भूमी पडती. गणदानवांची मस्तके फुटती महापर्जन्य तो. महावीर ते घाबरले अश्वकुंजरा आडदळले. तुरंगे आकाशी पुडाली या चरणे करून या. मेघधारा वर्षती सर्वत्र जल पावती. प्रलय समुद्रापरी दिसती जलमय सारी रणभूमी. शस्त्रे सारी जली तरती रथ संख्यात बुडती. शव सर्वत्र वाहती जलप्रलय उडवला. शिवाने सैन्य बुडवता पाहिले वेगी. मारुतास्त्र सोडिले तेने पर्जन्यास निवारिले. प्रलय नाहीसा झाला. मारुतास्त्र जल शोषिले ते आकाशी समुद्र राहिले. दैत्य सैन्य उठवून नेले नभात कापसा परी. त्यावेळी ते मल्लासुर कोपला दारुण सर्पास्त्र सोडिता झाला. सर्वत्र सर्प दिसू लागले भैरव सैन्यासही. सर्व पडा दंश करीती विष सर्वत्र गळती. उडून जीवावरी झोंबती रणभूमीवरी सर्वत्र. मार्तंड भैरव आवेशला गरुडास्त्र सोडिता झाला. गरुड भय सर्पे कंपला सुटला गेले पाताळी सर्वसरे. शंभू काय करिता झाला पाशुतपताश्री त्रिशूल मंत्रीला. मल्लासुरा ते मारिता झाला अति क्रोधे करून या. दैत्य गदा मुसळे मारित शरे मुसळ्या ते निवारित. चक्र चांगनांगर फेंकित परितो त्रिशूळ येतसे. त्रिशूले सर्व शस्त्रे झाकिला दैत्यांच्या जवळी आला. मल्लांच्या वक्षस्थळी आदळला कालदंड जणू काय. दैत्य हाकार करीती रणभूमी सोडून पळत. मल्लासुरांचे डोळे फिरविती पडला दैत्य रणभूमीसी. शंभू वाच अहो दैत्यराजा उठसी का न युद्ध करीशी. तू तर थोर युद्धासी का पडला रणभूमीसी. मार्तंड भैरवचे चरण उचलला मल्लाच्या मस्तकी ठेविला. चरण स्पर्शे दैत्य निर्माळ झाला. शत्रुत्व विसरला शंभूशी. दैत्य चरण मस्तकी धरून लोचने आनंद जळे भरून. उत्कंठा भक्ती करून स्तविता झाला शिवशंकर. मार्तंड भैरवाचे चरण जे दुस्तर व्यथाहरण. सदा द्यावे आपण जो स्वामींचा सेवेकरी. इति श्री गुरुमाऊली विरचित प्राकृत भावाटिका ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्हारी सप्तशती एकोदशोध्याय. श्री कुलदैवत खंडराव महाराज चरणार्पणमस्तु. 12वा. श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुमाऊली उवाच. मार्तंड भैरवाचे चरण मस्तकी पडता विसरला तो मल्लासुर वैरता. क्षण एक संत संगती घडता दैत्य तोही देव बने. शिवचरणांची महती सांगितली श्री गुरुचरित्री. शिवतेच समर्थ असती स्वामी सेवेकऱ्यांचे सद्गुरु. सनतकुमार उवाच. सांगतो ऋषी ओ तुम्हासी जीवशेष उरला मल्लासी. मग करिता झाला स्तोत्रासी मार्तंड भैरवाचे शत्रू शंभूचे. मल्लासुर उवाच. विनवतो मी भैरव तुसी उद्धरी मज पापकर्मासी. पापात्मा पापकर्मासी देवा मज पवित्र करी. देवा मी उन्मत्त झालो त्रिभुवना ते पिडा लागलो. त्या कर्मे पापसागरी बुडालो.
शंकरा उद्धरे. मी विनवितो शिवशंकरासी, जीवनसे स्वतंत्र कर्मासी, तूच सूत्रधार होसी शंभू. शुभ अशुभ कर्म फळाते तू जगाचा सूत्रधार होसी. तू विश्वाचे पालन करिता चराचर व्यापून उरलासी शंभू. तूच देवराया. काय दैत्य वेगळे असती हे तू जानसी गिरिजापती. तूच जगाचा अधिपती, तुझ नमन कैलासपती. नमो देवा महादेवा शिवासी, नित्यवंदन रौद्ररूपासी, गौरी भूपती तुझ शंभूसी. नमो जगदकर्ता शिवासी, नमो कल्याणकारी महादेवासी, चंद्रधरी मस्तकाशी नीलकंठाय नमो नमः. जो देव सकलामध्ये चेतनारूपे असे स्थित, नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः. जो देव सकलामध्ये बुद्धिरूप असे स्थित, नमो देवा नमो देवा नमो नमः. जो देव सकलामध्ये क्षमारूप असे स्थित, नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः. जो देव सकलामध्ये मोहरूप असे स्थित, नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः. जो देव सकलामध्ये कामरूप असे स्थित, नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः. जो देव सकलामध्ये भ्रमरूप असे स्थित, नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः. जो देव सकलामध्ये धर्मरूप असे स्थित, नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः. जो देव सकलामध्ये हर्षरूप असे स्थित, नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः. जो देव सकलामध्ये क्रोधरूप असे स्थित, नमो देवा नमो देवा नमो नमः. जो देव सकलामध्ये मदरूप असे स्थित, नमो देवा नमो देवा नमो देवो नमो नमः. जो देव सकलामध्ये दंभरूप असे स्थित, नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः. जो देव सकलामध्ये अहंकार रूप असे स्थित, नमो देवा नमो देवा नमो नमः. जो देव सकलामध्ये वीररूप असे स्थित, नमो देवा नमो देवा नमो नमः. जो देव सकलामध्ये वीररूप असे स्थित, नमो देवा नमो नमः. जो देव सकलामध्ये क्रियारूपे असे स्थित, नमो देवा नमो देवा नमो नमः. जो देव सकलामध्ये शक्तिरूपे असे स्थित, नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः. जो देव सकलामध्ये शौर्यरूप असे स्थित, नमो देवा नमो देवा नमो नमः. जो देव सकलामध्ये विद्यारूप असे स्थित, नमो देवा नमो देवा नमो नमः. जो देव सकलामध्ये ज्ञानरूप असे स्थित, नमो देवा नमो देवा नमो नमः. जो देव सकलामध्ये लोभरूप असे स्थित, नमो देवा नमो देवा नमो नमः. जो देव सकलामध्ये क्षुधारूप असे स्थित, नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः. जो देव सकलामध्ये निद्रारूप असे स्थित, नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः. जो देव सकलामध्ये भक्तिरूप असे स्थित, नमो देवा नमो देवा नमो नमः. जो देव सकलामध्ये मृत्यूरूप असे स्थित, नमो देवा नमो देवा नमो नमः. जो देव सकलामध्ये आत्मारूप असे स्थित, नमो देवा नमो नमः. नमो प्रपंच रूपाय, नमो प्रपंच रहिताय नमो नमः. नमो विष्णु रूपाय, नमो शिवरूपाय नमो नमः. नमो त्रैलोक्यनाथाय, नमो भैरवाय नमो नमः. नमो भक्तवत्सलाय, नमो भक्ततारकाय नमो नमः. नमो जगसंहारकर्ताय, नमो जगन्पालनकर्ताय नमो नमः. नमो चंद्रशेखराय, नमो चंद्रशेखराय, नमो त्रिपुरछेदकाय नमो नमः. नमो मणिखंडनाय, नमो मार्तंडभैरवाय नमो नमः. ऐसी मल्लाची स्तुती ऐकुनी प्रसन्न झाला क्षुलपाणी. शिव उवाच, मल्ला मी झालो प्रसन्न तुसी, मग आता उत्तम वरासी. मल्लासुर उवाच, नमितो मी मार्तंडभैरवासी, ती प्रसन्न असता आम्हासी. परलोकाची चिंता कायची, तुझे दर्शन झाले यावरी. देवा मान प्रताप करून तुझा दास झालो म्हणून जाण. उत्तम सुख भोगावे आपण जे दुर्लभ इंद्रादी देवांना. योद्धा तुझसारखा मिळाला समरंगणी मृत्यू पावला. कीर्ती माझी भूमंडळा, आता काय मागे स्वामी. मी मागेन ते द्यावे, तुझ्या नामाआधी माझे नाम असावे. शरीर तुझ्या चरणी असावे निरंतर स्वामी शंकरा. मी केलेल्या स्तोत्रासी पठन करील त्या नरासी. सकळ सिद्धी द्याव्या तयासी, इतके करावे स्वामिया. जे तुझी भक्ती करती त्यांची प्रसन्न व्हावे भवानीपती. त्यांची या मनोरथांची आरती शीघ्रपूर्वीचे देवराया. लक्ष्मी वस्ती त्यांच्या घरी, रोग नसावे त्यांच्या शरीरे. न्यावे त्यासी मोक्षदारी स्वामी शिवशंकरा. भक्तीने भावे करुणी तुझे करती जे पूजन, त्यासी निरंतर व्हावे प्रसन्न सुलभ होऊनी स्वामिया. शिव उवाच, झालो मी तुझ प्रसन्न, मागितले तुझे वरदान ते देईन मी तुझ. मल्लासुर तू दैत्य श्रेष्ठ. मार उवाच, रणी पडल्या मल्लाचे 5 पुत्र आले युद्धासी. नावे तयाचे परेसी, सांगतो ऋषीवर तुम्हासी. लोहार गला शूलधर, देव गंधर्व कुंभवीर. 5वा महाभाव असुर, हे पुत्र मल्लासुराशी. ते मल्लाचे पुत्र म्हणून उपेक्षिता झाला शूलपाणी. नराती दर्पे करुणी धावले ते महादेवावरी. भैरव आवेशला मणी, शाप दिला मूर्खा लागुनी. तुम्ही रावे पर्वत होऊन या भूमंडळावरी.
ऐसी मल्हारीची स्तुती वाचते जे श्रोती ते सकळ सुख पावती सांगत असे गुरुमाऊली. इति श्री गुरुमाऊली विरचित प्राकृत भावाटिका ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्हारी सप्तशती द्वादशोध्याय कुलदेव श्री कुलदैवत खंडेराव महाराज चरणार्पणमस्तु. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. अध्याय 13 श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुमाऊली उवाच. शिव उवाच. धर्मसुतांनो, तुमचा वैरी महादैत्य मल्लासुर महाउन्मत्त तुम्ही मारिला सेनेसहित या पवित्र रणभूमीत. तुम्ही सुखी असावे, अश्रमी अनुष्ठान करावे, आपल्या इच्छेप्रमाणे राहावे. या भूमंडळी कोठेही शिवाचे वचन ऐकून संतोषले धर्मसुतांचे मन. मागते झाले वरदान. शिव मार्तंड भैरवासी. धर्मसुत उवाच. महेश्वरा तुझ नमन. मार्तंड भैरव तुझ नमन. तू आमचे करुणी रक्षण कृपावंत झाला आम्हावरी. त्रिलोकाच्या सर्व बाधा सर्वेश्वरा तुम्ही दूर करा. आमचे वैरी बारा नाश तयाचा करा सर्वदा. येथे तू जे युद्ध केले मणी मल्हारास वधिले. आम्हासी दुःखमुक्त केले मार्तंड भैरव चंद्रशेखरा. कळीकाळ दोषे पिडिले संसार सागरी बुडाले. दारिद्र्य दुःख कांजिले त्यासी सुखी करावे. आता आम्हावरी कृपा करणे. येथे तू प्रगट होणे स्वयंभू स्वरूपात राहणे भक्ताच्या कल्याणासाठी. धर्मसुताचे ऐकुनी विनवणी सदाशिव अंगीकारी तक्षणी. शक्तिसहित लिंगदय होऊन प्रकटला कल्पवृक्षाखाली. शुक्ल पक्षी मार्गशीर्ष मासी षष्टी तिथी आदित्यवारी. शततारका दिवस नक्षत्री लिंगे प्रकट झाली दोन्ही. सुदनी देव आले यात्रेसी. कलत्रपुत्र परिवारासी. ऋषी आले कुटुंबेसी त्या लिंगाजवळी. ते मणिखंडे अधिष्ठली मोठ्या उत्सव केली. ती थोर राजधानी झाली प्रेमपुरी नाम पावली. अशी ही प्रेमपुरी कलियुगी होईल जेजुरी. तेथे वसत असे देव मल्हारी भक्तांच्या रक्षणासाठी. ऋषी देवगण एकत्र येती तैसे मार्तंड भैरव पाहती. तैसी मूर्ती घडविती सकल जनांसाठी. मकार नामे भू बोलीचे. रकार नामे विष्णू म्हणिजे. इला नामे पृथ्वी सांगीचे. नामे बोलावे मैराळ. त्या मैरळ देवासी पूजिते झाले देव ऋषी. करते झाले नमस्कारासी नाना पुष्पे वाहुनी. धूप दीप दाविती नाना फळी समर्पिती. अनेक नैवेद्य पात्रे करीती त्या मैरळ देवतेसी. कर्पूर चंदने लाविती हरिद्रा भंडर वाहती. नाना वाद्य वाजविती गीतनृत्य तेही करीती. देवासी दवणा वाहती तांदूळ पिवळे समर्पिती. पिवळे वस्त्र देती ऋषी गणते वेळी. मोरपिसांची चामरे ढाळती षोडोपचारे पूजिती. नाना आरती करती स्तुती करती मल्हारीची. देव उवाच. जय जयाजी देवा खडगधरा जगन्नाथा चंद्रशेखरा. जय गंगा मस्तकीधरा विश्वपालका महादेवा. जय जयाजी मल्ल सैन्यमर्दना. जय जयाजी महादैत्य विभंजना. जय जया करी पात्रा पूर्णा. जय जय शिवशंकरा. जय जयाजी मल्लमर्दना. जय जयाजी मणिसुदना. जय जय दैत्य प्रेतासना. जय जयाजी मार्तंड भैरवा. जय जयाजी त्रिपुरदाहका. जय जयाजी असुरांतका. जय जय प्रतापकारिका त्रिशूलधारी शंभू. जय जया. नमो दैत्य विघ्नांतकासी. कली दोषरा भक्तप्रियासी. नमो करुणासागरासी. संहारकारका मार्तंड भैरवासी. नमो वैराल देवा मल्लासी. नमो विश्वाच्या पालकासी. नमो देवा अर्चित चरणासी. वागीश्वरा नमन तुझ. नमो शिवाय. नमो महेश्वराय. नमो शंभवेय पिनाकेने नमन तुझ. नमो शशिकर शेखराय. नमो वामदेवाय. नमो विरूपाक्षाय कपर्दिने नमन तुझ. नमो नीललोहिताय. नमो शिवशंकराय. नमो शूलपाणाय खटंगवांगिने नमन तुझ. नमो विष्णुवल्लभाय. नमो शिपिविष्टाय. नमो अंबिकानाथाय नीलकंठाय नमन तुझ. नमो भक्तवत्सलाय. नमो भवाय. नमो शर्वाय त्रिलोकोशाय नमन तुझ. नमो शीतकंठाय. नमो शुभप्रियाय. नमो उग्राय सर्वेश्वराय नमन तुझ. नमो कामकाराय. नमो अंधकरसुदनाय. नमो गंगाधराय ललाटाक्षाय नमन तुझ. नमो काळकाळाय. नमो कृपनिधये. नमो भीमाय परशुहस्ताय नमन तुझ. नमो मृगप्राणाय. नमो जटाधराय. नमो कैलासनिवासाय कवचिने नमन तुझ. नमो कटराय. नमो त्रिपुरकांताय. नमो वृषकाय वृषभारूढाय नमन तुझ. नमो भस्मद्वलित विग्रहाय. नमो सांप्रियाय. नमो स्वरमयाय त्रिमूर्तये नमन तुझ. नमो अनीश्वराय. नमो सर्वज्ञाय. नमो परमात्मनाय सोम सूर्याग्निलोचनाय नमन तुझ. नमो हवी शेषाय. नमो यज्ञमयाय. नमो सोमाय पंचवक्राय नमन तुझ. नमो सदाशिवाय. नमो विश्वेश्वराय. नमो वीरभद्राय गणनाथाय नमन तुझ. नमो प्रजाप्रताय. नमो हिरण्ये रेतसाय. नमो दुर्धर्षाय गिरीशाय नमन तुझ. नमो भालचंद्राय. नमो अनघाय. नमो भुजंगभूषणाय भर्गाय नमन तुझ. नमो गिरिधनाय. नमो गिरिप्रियाय. नमो कृतिवाससाय पुरातये नमन तुझ. नमो भगवंताय. नमो प्रथमाधिनाथाय. नमो मृत्युंजयाय सूक्ष्मतनये नमन तुझ.
नमो जगद्व्यापिनाय नमो जगद्गुरुदेवाय नमो वेंकटेशाय महासेन जनकाय नमन तुझ नमो चारुविक्राय नमो रुद्राय नमो भूतपताय स्थानवे नमन तुझ नमो ऐर्वृद्धज्ञाय नमो दिगंबराय नमो अष्टमूर्तेयाय अनेकात्मने नमन तुझ नमो सात्विकाय नमो शुद्धविग्रहाय नमो शाश्वताय खंडपरश्वये नमन तुझ नमो अजाय नमो पाशविमोचनाय नमो मृडाय नमो पशुपतये नमन तुझ नमो देवाय नमो महादेवाय नमो अव्याय हराय नमन तुझ नमो भगनेत्रभिदाय नमो अव्यक्ताय नमो सहस्राक्षाय नमो सहस्रपदे नमन तुझ नमो अपवर्गप्रदाय नमो अनंताय नमो तारकाय परमेश्वराय नमन तुझ देव ऋषींची स्तुती ऐकुनी आली चेतनामूर्ती लागुनी उभा प्रत्यक्ष प्रसन्न होऊनी देव मल्हारी तयापुढे देव मल्हारी उवाच मी प्रसन्न झालो तुम्हासी मागावे तुम्ही उत्तम वरासी ऋषी उवाच देवा तुम्ही प्रसन्न झाले तुवा विश्वाचे साकडे फेडले सैन्यासहित मल्हासी मारिले भार फेडीला वसुंधरेचा मल्हारी तुम्ही इतके करावे सर्वांचे कुलदैवत बनावे सकळ कुळाते सांभाळावे निरंतर येथे राहून या भक्तांच्या घरी लक्ष्मी वसावी संपत्ती बहुत व्हावी संतती तया प्राप्त व्हावी सुख लाभावे तयासी तयाचे वैरिक क्षय पावती भूतपिशाच बाधून शक्ती डाकिनी राक्षसांची न भीती ग्रहपीडा नसे तया जे पडती मल्हारी सप्तशती तया न कशाची भीती स्वामी समर्थांची लाभे प्रीती सकळ सेवेकऱ्यांना मल्हारी उवाच देव ऋषी हो ऐकली वचनासी माझा आशीर्वाद तुम्हासी तुम्ही मागितले ज्या वरासी तो प्राप्त हो तुम्हासी मी तेथे निवास करतो भक्तास सदैव साथ देतो निर्भय तयास करतो कल्याण तयांचे हो ही माझी जेजुरी मी राहतो गडावरी प्रेम माझे भक्तांवरी भावभक्तीने सेवाचे करती अशी ही युद्धकथा सांगितली स्वामींच्या भक्ता श्री स्वामीच वदविता श्री गुरुमाऊलींच्या मुखे श्री गुरुमाऊलींच्या मुखे सप्तशती श्रोते सदा परिसती तया देव पावती विन्वी स्वामी सेवेकरी इति श्री गुरुमाऊली विरचित प्राकृत भावाटिका ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्हारी सप्तशती त्रयोदश अध्याय श्री कुलदेवत खंडराव महाराज चरणार्पणमस्तु श्री स्वामी समर्थ महाराज चरणार्पण अध्याय 14 श्री गणेशाय नमः गुरुमाऊली उवाच अशी मल्हाराची कथा निर्वारील सर्व व्यथा ब्रह्मांड पुराणात असे सांगितली सर्व सेवेकऱ्यांसाठी खंडेराव सर्वांचे दैवत कुळाचे ते कुलदैवत तयासी नित्यपूजित सर्वार्थ प्राप्त होत सेवेकरी उवाच मल्हारी मार्तंडभैरवास खंडेराव का म्हणतात तयास म्हाळसाकांत असे नावास कसे प्राप्त झाले श्री गुरुमाऊली उवाच खडकदारू म्हणून खंडोबा म्हणती म्हाळसेचा पती म्हणून तो म्हाळसापती जाणावा सर्वांनी देव मल्हारीस 2 पत्नी म्हाळसा बाणाई त्या ऐकावी म्हाळसाईची कथा तुम्ही सर्व सेवेकरी देव दानव युद्धात अमृत निघाले समुद्र मंथनात दोघांनाही रसमृतात तयाचे वाटप कसे करावे श्री विष्णूंची मोहिनी अवतरली दानव सेना सौंदर्याने वेडी झाली देवांना अमृताची गोडी लागली दानव मोहिनी मागे राहिली शिवशंकर उभे बाळले मोहिनीच्या मागे धावले अति कामवेळ झाले मोहिनी पार्वती झाले पार्वती मोहिनी होऊन शंकरास झाली आश्वासनी तुम्ही मल्हारी अवतार धरुणी याल तेव्हा पत्नी होईल तिम्हा शेटवाणी निवासास संतान नव्हते तयास सदा पूजिते शिवास म्हाळसा जन्मली त्याच्या घरात यथा काळ उपवर झाली शेटजींना लग्नाची काळजी लागली स्वप्नात शिवाने ऐकली म्हाळसेचा विवाह खंडेरायास पौष मासातील पौर्णिमेला पाली नावाच्या गावाला खंडेराय म्हाळसा विवाह झाला शिवशक्ती एकत्र झाली बाणाईची ती 7वी कन्या इंद्राची झाली पत्नी मल्हारीची ती कथा तुम्हा सांगतो इंद्राला कन्या 7 इंद्रदेव तयासी पुसतात तुमचा भाग्यविधाता कोण सांगावे तुम्ही मसे 6 कन्या सांगतात तुम्ही भाग्यविधाते येतात 7वी कन्या वेगळी सांगत ती मात्र आगळी माझे भाग्यविधी लिखित जसे असेल भाग्यात तसेल घडे जीवनात इंद्राला राग आला त्याने तिला बालक केले एका पेटीत बंद केले चंदनापुरीच्या रानात टाकले म्हणे तुझे भाग्य कसे पेटी सापडली धनकाराला पाहुणी त्यातील बालिकेला थोर आनंद झाला पुढच्या मुलीप्रमाणे ठेवले तिचे नाव बाणू ठेवले तिने शंकराचे पूजन केले शिवशंकर प्रसन्न झाले तिला जेजुरीस बोलाविले जेजुरी खंडेरायाच्या मालात बैसले दोघे म्हाळसाकांत बाणू मल्हारीवर झाली मोहित म्हणे हाच माझा पती खंडेराई वाडे तिच्यावरी भुलले तिच्या लावण्यावरी ध्यास बाणूचा अंतरी सर्वत्र बाणूच दिसे म्हाळसेला म्हणे सारीपाठ खेळावा हरणाऱ्याने वर्णावास बघावा साकरा ठरवावा खेळात खंडेराव हरले खंडोबा वनवासात निघाले धनगराचे रूप घेते झाले बाणूच्या घरी राहिले 700 मेंढ्या सांभाळ्या
खंडोबाने नदीवर मेंढ्या नेल्या, तेथे त्या सर्व मारिल्या. धनगरवाडा जमा झाला, खंडोबा सदोष दिला. मेंढ्या जिवंत होतील तर बाणू लग्न करील, माझी पत्नी होईल असे सांगे खंडेराव. माझा पती मल्हारी, बाणू जाणार नाही धनगरा घरी. खंडोबा तिचा हात धरी, तेव्हा दिसे मल्हारी. सोनी तिला घोड्यावरी आले, नळदुर्ग गडावरी, तेथे विवाह करून आले जेजुरी नगरी. खंडेराव रायास बाणाईस पाहतास ती सवतीस, रागा आला माळसाईस ती मालात निघून गेली. मल्हारी सांगे समजावून पार्वतीची, जासी दयाद्री म्हणून, तिचं आली बाणाई म्हणून तुझ्या आशीर्वादाने. गंगा पार्वती सवती मसरात, जयाद्री साक्षी असत, त्यातीला शब्द देत पुढे अर्धी भार्या होशील. तिलोत्तमा नामे लावण्यवती, सुंदर अप्सरा होती, इंद्रशापे मुरली रूपे ती, कृष्णा हाती शोभली. पुढे बाणाईच्या शापाने नाचू लागली मुरळी रूपाने, तिचं प्रथा कालांतराने जेजुरीस रूढ झाली. नळदुर्गाच्या चंदनवृक्षाखाली वाघे आले धनगराजवळी, त्यांनी मेंढीची मागणी केली, तेव्हा चमत्कार झाला. खंडोबाने स्वतः त्यांच्यावर फुंकीला आपला भंडारा, तोच झाला त्यांचा उद्धार, मानवरूपी वाघे झाले. गुरुमाऊली उवाच. देव भंडारीची कथा ऐकावी, भंडार म्हणजे हळद जाणावी, योग मायेची उत्पत्ती जाणावी असे ब्रह्मलिखित. योग निद्रा श्रीहरीची असे कथा सप्तशतीची, मनी मल्लासुर राक्षसांची भीतीने योगनिद्रा गुप्त झाले. ब्रह्मा विष्णू महेश झाले वृक्ष, वड पिंपळ पळस, त्रिपुर सुंदरीच्या बसली जपास, शोधावया योगनिद्रेस. झाली मंत्राची लक्ष आवर्तने, आले त्रिपुर सुंदरीस प्रगट येणे, पिवळे कोंब फुटले आसनाखाली तिघांच्या. त्रिपुरा सांगे तयासी, घ्यावे या हळदीसी, ओळखावे योगनिद्रेसी, हीच तुमची माया. हळदीचे पिवळे चूर्ण अनेक रोगांचे करील निवारण, जणू असे सुवर्ण लावावे तुम्ही सर्वांगे. शिवाच्या मल्हारी अवतारी, हरिद्रा उधळावी तयावरी, कृपा करेल भक्तावरी हा देव मल्हारी. पूर्वी एका बाळकृष्णाने मार्तंडाचा नैवेद्य फेकला रागाने, तेव्हा त्याला यशोदेने उकळीस बांधून ठेवला. नैवेद्य फेकला म्हणून खंडोबा झाला कोपेवान, त्याच्या शापाने तो कृष्ण श्वानरूप झाला. नारदाने करून प्रयत्न भंडारा मिळवला वाघ्याकडून, तो फेकला श्वानावरून, कुत्र्याचा कृष्ण झाला. तुम्ही रक्षाला देवास तर देव रक्षेल तुम्हास, सांगतो मी सेवे करास, कथा तयाची ऐकावी. एकदा येऊनी सैन्य हल्लेखोर आले चाल करुनी गडावर, तेव्हा येथील रखवालदार असे शूर सरदार. यवन सैन्य धावले, गडाचा तट फोडून लागले, गडावरील सैन्य झेपावले, सैन्य बेजार केले. तेव्हा खंडोबाने काय केले, एक छोटे छिद्र निर्माण केले, त्यातून लाखो भुंगे निघाले. यवनी सेनेला त्यांनी पेटवले, शत्रू सेना पडू लागली, त्याची खोड मोडली, गडगडत गडाखाली गेले ज्वाज्वल्य मार्तंड भैरवाने. ऐसा तो देव खंडोबा, यवन करी तोबा तोबा, त्या पवित्र गडाचा ताबा त्यांना घेताना आला. बादशाह स्वतः आला, मल्लखान म्हणे खंडोबाला 1.25 लाखाचा भुंगा वाहिला त्याने जेजुरी गडावर. सर्व सेवेकऱ्यांच्या घरात खंडोबाचा टाक असावा, देवघरात असे तो कुलदैवत. 18 पगड जातीचा, चांदीचा टाक गडवा, अश्वास खंडोबा असावा, मागे माळसा असावी, घोड्याखाली कुत्रा. घरातील विवाहाच्या वेळेस गडवावे नवीन टाकास, न्यावे त्यास देवभेटीस जेजुरी गडावरी. विवाह ठरता घरात, पूजावे खंडेरायाची सांगनात, रात्री जागरण गोंधळ करतात, विवाहाचे आमंत्रण देवास. ज्ञानदेव ज्ञानेश्वरी सांगितली, सच्चिदानंदांनी ती लिहिली, तसे श्री गुरुमाऊली वदलेली, तसे सेवेकरी हुवाश. देवीचे जसे नवरात्र तसे खंडेरायाचे कोणते व्रत, गुरुमाऊली उवाच. देवीचे जसे नवरात्र तसे खंडोबाचे षडरात्र, मार्गशीर्ष महिन्यात करावे घरोघरी. कुडाची पाटी घेऊन त्यात माती भरून, धान्य त्यात पेरून, ठेवावा कलश त्यावरी. कलशात 5 पाने, त्यात पाणी सुपारी नाणे, तामणात तांदूळ भरणे, त्यावरी खंडोबा टाक ठेवणे. मार्गशीर्षपदीपासून चंपाषष्टीपर्यंत रोज एक माळ वाहून अखंड दीप ठेवावा. कर्त्या पुरुषाने उपवास करावा, सप्तशती पाठ वाचावा 11 वेळा 5 दिवसात. ही असे सेवा खंडोबाची. चंपाषष्टीला कुळधर्म करावा, भरीत भाकरीचा नैवेद्य दाखवावा, दिवट्या बुधल्याचे पुजावा खंडेराव. त्या दिवशी वेळी नैवेद्य दाखविण्यापूर्वी भरावी घरात तळी. कर्त्या पुरुषास सर्वांनी तामणात तांदळाने अष्टदल काढून, भंडारा त्यात भरून, तांब्यात सुपारी पैसा ठेवणे, खोबरे वाटी त्यात ठेवावे. कलशाची पूजा करून 5 पुरुषांनी हात लावून तामण वर बसवून कपाळी आपल्या लावावे. सदानंदाचा येळकोट 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 जय मल्हार असा जय जयकार करून तामण खाली घ्यावे. असे 3 वेळा करून खोबरे वाटे फोडून भंडार तयास लावून जेजुरीकडे 5 पावले चालावे. भंडार उधळावा, चोपेर खोबरे फेकावे, चौधूर करावा मल्हारीचा जय जयकार, दिवट्या बुधल्यासहित. घरात असता पुत्र चिंता ही सप्तशती वाचता, 11 रविवार उपवास करता, चिंता मिटेल सर्वांची. भक्ताची हा काही कोणी धावत असे न लागता क्षण, विकट संकटे निवारण करीत असे खंडेराया. जय खंडेराया. माळसा देवी सदैव भक्ता सुखी ठेवी, योगक्षेमांची चिंता नसावी, विजय व्हावा सर्वत्र. खंडोबा स्मरावा अखंड अंतरी, श्वान एकदा येता दारी, द्यावी त्यास भाकरी अन्नदान अवश्य करावे. विनोतो मी खंडेरायास, स्वामी समर्थांच्या सेवे करास, समर्थ बनवावे तयास, समर्थांचा सेवेकरी समर्थस. येथे श्री गुरुमाऊली विरचित प्राकृत भावाटिका ब्रह्मांड प्राणी क्षेत्रखंडे मल्हारी सप्तशती चतुर्दशोध्याय श्री कुलदेवत खंडराव महाराज चरणार्पणमस्तु. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्री खंडराय महाराज चरणार्पणमस्तु.
क्षमा प्रार्थना स्तोत्र. अपराध सहस्र जे होती हातून माझी या मानुनी दास माफी दे मला तू शिवशंकरा. आवाहन न जाणे मी न जाणे विसर्जन नेने पूजन माफी दे मला तू चंद्रशेखरा. मंत्रहीन क्रियाहीन भक्तिहीन सुरेश्वरा मी पूजन जे केले पावे साफल्य तव कृपे. शतापराधी जरी जो मल्हारी नाम घेत असे सद्गती लाभते त्याला ब्रह्माजी देऊ न शके. मी अपराधी शरण आलो मार्तंड भैरवा दयेचे पात्र होगे जशी इच्छा तसे करी. अज्ञान विस्मृती भ्रांती न्यूनाधिक तया गुणे ते करी माफो देवा प्रसन्न हो त्र्यंबकेश्वरा. येळकोट येळकोट जय मल्हार. माझी पूजा करी गोड तुष्ट हो माळसाकांत. गुह्यातून अति गुह्य तू माझा जप ऐक हा. मद लाभो सिद्धी तुझ्या प्रसादाने खंडेराया. क्षमा प्रार्थना स्तोत्र टीका प्राकृत भावा. श्री गुरुमाऊली विरचित श्री कुलदैवत चरणार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ महाराज चरणार्पणमस्तु. टेळकोट जय मल्हार. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त. श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय. गंगा गोदावरी माता की जय. जय सद्गुरु परम पूज्य मोरे दादा की जय. श्री स्वामी समर्थ गुरु माऊली की जय. भारत माता की जय. आरती श्री खंडेरायाची. पंचानन है वाहन सुरभूषित नीळा. खंडा मंडित दंडित दानव अवलीळा. मणिमल्ला मर्दुनिया जो दुसर पिवळा. हिरे कंकणी बाशिंगे सुमण्यांच्या माळा. जय देव जय देव जय शिव मल्हारी. वारी दुर्जन सुरा बौद्धस्तुर तारी. सुरवर संवरवर दे मज लागी देवा. नाना नामे गाईन तुमची सेवा. अगडीत गुण गावया वाटत से हेवा. फणीवर शिनला तो किती नर पामर केवा. रघुवर स्मरणी शंकर हृदय निवाला. तो हा मल्लांत कवतार झाला. या लागी आवडे भावे वर्णिला. रामी दासा जीवलग भेटला. जय देव जय श्री मणिमल्हार. मर्दुनिया जो दुसर पिवळा. हिरे कंकणे बाशिंगे शिवणांच्या माळा. जय देव जय शिव मल्हारी. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. इति श्री मल्हारी मार्तंड सप्तशती पाठ संपूर्णम. मल्हारी राय खंडेराय महाराज की जय.